गुड आफ्टरनून. आपण करंटची सिरीज स्टार्ट केलेली आहेत. MPSC राज्यसेवा आणि कंबाईनसाठी करंट अफेअर्स आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, पॉलिटी आणि इकॉनॉमीचे करंट अफेअर्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण निर्देशांक आणि अहवाल या सेक्शनला लागलेलो होतो. ठीक आहे. PDF मिळालेले आहेत का या लेक्चरच्या? मी PDF अपलोड केलेल्या आहेत ग्रुपवरती, तर PDF मिळालेल्या असतील. ठीक आहे. येस, निर्देशांक आणि अहवाल. येस, आपण काल पाहिलं. हे एक 5 मिनिटात रिकॅप घेऊ एकदा. हेनली पासपोर्ट इंडेक्स सगळ्यात स्ट्रॉंग पासवर्ड आहे. पासपोर्ट सिंगापूरचा, इंडियाचा 77वी रँक आणि 59 देशामध्ये आपल्याला विजा मुक्त प्रवेश आहे. नेक्स्ट, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पाहिली. आपल्याला माहिती याचं पुरस्कार जे आहेत, तर याच्यामध्ये द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिलं नवीन श्रेणी ऍड केलेली आहे, सुपर स्वच्छ लीग. 5 गटांमध्ये लोकसंख्येच्या आधारावरती याच्यात शहरांचे वर्गीकरण करण्यात आलंय. एकूण 78 पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि 10 लाखांपेक्षा जास्त मध्ये इंदोर. बाकीच्याही सिटी पाहून घ्यायच्यात. महाराष्ट्रामधल्या स्पेशल जर पाहायच्यात, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबई. एकूण 10 पुरस्कार महाराष्ट्राला याच्यात मिळालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक, ठीक आहे, ग्लोबल पीस इंडेक्स कोणी जाहीर केलेली आहे? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. तर इंडियाचं रँक आहे 115, 163 देशांपैकी. आणि सर्वात शांतता पीसफुल कंट्री आहे आइसलँड. नेक्स्ट, जगातील सर्वात अशांत आपण पाहिलं रशिया आणि युक्रेन. 163 नंबरला रशिया, 162 नंबरला येतं युक्रेन. नेक्स्ट, शाश्वत विकास अहवाल 2025. मी सांगितलं इम्पॉर्टंट अहवाल आहे हा. ठीक आहे. सो हा रिपोर्ट जाहीर केलेला आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कने. इम्पॉर्टंट आहे. SDG 17 SDG 169 लक्ष. भारताची स्थिती पाहिलं तर इंडिया 99व्या स्थानावरती होता 167 देशांपैकी. आणि आपण पहिल्यांदाच टॉप 100 मध्ये, पहिल्या 100 मध्ये आलेलो आहोत. आणि याच्यात पहिले 3 देश होते, फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क. याच्यावरती हे स्टेटमेंट महत्वाचं की आतापर्यंत जागतिक स्तरावरती 17 SDG पैकी एकही लक्ष्य 2030 पर्यंत पूर्ण साध्य होण्याच्या मार्गावरती नाही. नेक्स्ट, यस, परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कडून येते. शिक्षण मंत्रालयाकडून ही इंडेक्स दिली जाते. त्याच्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी चंदीगड आणि सर्वात शेवटचे स्थान मेघालय. त्यानंतर QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी. याच्यात आपण पहिल्या 100 मध्ये एकही भारतीय संस्था नाही आणि पहिल्या 200 मध्ये आपल्या 3 संस्था आहेत. तर जगातील पहिल्या 5 पाहिल्या आपण MIT आहे, त्याच्यानंतर इम्पेरियल कॉलेज लंडन, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड. पहिल्या 5 भारतीय मध्ये, पहिल्या 200 मध्ये ज्या 3 होत्या, तर त्याच्यामध्ये IIT दिल्ली, IIT बॉम्बे, IIT मद्रास. ठीक आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी 506वे स्थान. त्याच्यानंतर जागतिक लिंग भेद निर्देशांक म्हणजे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा आलेला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून. भारताचं स्थान 131वा 148 देशांमध्ये. आपला स्कोर आहे 64. ठीक आहे. आणि आपण पाहिलं दक्षिण आशियामध्ये, साऊथ एशियामध्ये भारताचे स्थान खालच्या क्रमांकामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे बाकीच्या कंट्रीज पैकी सर्वात जेंडर गॅप कमी असलेला देश आहे आइसलँड. येस, सगळ्यात शेवटी 148 नंबरला येतो पाकिस्तान, आपल्या शेजारचा. आपल्या शेजारील देश पाहिले तर बांगलादेश सगळ्यात वरती आहे 24, भूटान 119, नेपाळ 125, श्रीलंका 130 आणि मग इकडे भारत येतो 131. आणि मग खाली फक्त मालदीव आणि पाकिस्तान.
ठीक आहे, याच्यामध्ये आपण पाहिलं की इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, पॉलिटिकल पार्टिसिपेशन, त्याच्यानंतर एज्युकेशनल अटेनमेंट म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि आरोग्य व जीवन रक्षण या 4 पिलर वरून जेंडर गॅप ठरवला जातो. नेक्स्ट आहे ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स जी आलेली आहे इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट यांच्याकडून. ठीक आहे, तर सर्वात राहण्यायोग्य शहर आहे कोपनहेगन, डेन्मार्क मधलं कोपनहेगन. त्याच्यानंतर व्हिएन्ना, झुरिच, मेलबॉर्न आणि जिनिव्हा. हे नाव लक्षात ठेवायचं फक्त, कोपनहेगन. आणि सर्वात कमी राहण्यायोग्य शहर आहे दमास्कस सिरियामध्ये. नेक्स्ट आलेला जागतिक लोकसंख्या स्थिती अहवाल हा युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड UNFPA याच्याकडून हा अहवाल सादर केलेला आहे. याच्यामध्ये सांगितलंय की इंडियाची लोकसंख्या 146 कोटी, चायनाची 141 कोटी आणि एकूण प्रजनन दर जो आहे भारताचा तो किती झालेला आहे, TFR टोटल फर्टिलिटी रेट 1.9. नेक्स्ट आला हवामान बदल कामगिरी निर्देशांक म्हणजे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. याच्यात आपण पाहिलं पहिल्या 3 जागा ज्या आहेत, पहिली 3 स्थानं रिक्त ठेवण्यात आलेली आहे, कोणत्याच देशाला दिलेली नाही, कारण कोणत्याच देशाने तेवढी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. ठीक आहे, 4 नंबरला मग डेन्मार्क, नेदरलँड आणि युनायटेड किंगडम येतं. याच्यामध्ये भारताचा 10वे स्थान येतं आणि G20 देशांपैकी फक्त भारत आणि UK ह्या 2च कंट्री या पहिल्या 10 मध्ये आहेत. नेक्स्ट आहे पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ. हा वर्ल्ड बँकचा रिपोर्ट आहे. वर्ल्ड बँकने आपण पाहिलं दारिद्र्य रेषा आहे, जागतिक दारिद्र्य रेषा, ती पुन्हा काय केलेली आहे, नवीन व्याख्या केलेली आहे आणि त्यानुसार नवीन दारिद्र्य रेषा किती रुपये आहे, किती डॉलर आहे पर डे, $3 पर डे. ठीक आहे, $3 पर डे नवीन दारिद्र्य रेषा आहे. आधी $2.15 होता, आता $3 झालेला आहे. ठीक आहे, मग आपण पाहिलं की गरिबी, दोन्ही गरिबी आपण कमी केलेल्या आहेत. नेक्स्ट गिनी निर्देशांक पाहिला. वर्ल्ड बँकने गिनी निर्देशांकाबाबत माहिती हे केलेली, तर भारताचा गिनी निर्देशांक 25.5 आहे. ठीक आहे, बाकीच्या कंट्रीचा 24 आणि 25. त्याच्यानंतर इतर कंट्री पाहिला UK, चायना आणि US, तर यांचा गिनी निर्देशांक आपल्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ आपल्यापेक्षा जास्त विषमता त्या कंट्रीज मध्ये आहे. नेक्स्ट जागतिक युनिकॉर्न निर्देशांक आपण पाहिलं. युनिकॉर्न म्हणजे काय की अशा कंपनीज की ज्यांचा वर्थ किंवा मूल्य $1 अब्ज पेक्षा जास्त असतं, ती झाली युनिकॉर्न. मग असे युनिकॉर्न स्टार्टअप जे आहेत सगळ्यात जास्त युनायटेड स्टेट्स, त्याच्यानंतर चायना आणि त्याच्यानंतर इंडिया. सर्वात जास्त स्टार्टअप युनिकॉर्न कुठे सापडतील, US, चायना आणि नंतर इंडिया. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलं US मध्ये सॅन फ्रान्सिस्को हे जे शहर आहे त्याला युनियन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, युनिकॉर्न कॅपिटल ऑफ द वर्ल्ड बोलतात. सर्वात जास्त युनिकॉर्न त्या शहरामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. नेक्स्ट आपण पाहिला रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा नमुना नोंदणी प्रणाली अहवाल. ठीक आहे, SRS. त्याच्यानुसार भारतातील एकूण प्रजनन दर किती झालेला आहे, 2.0. सर्वाधिक बिहारमध्ये 3.0 आणि महाराष्ट्रामध्ये 1.52. त्याच्यानंतर लोकसंख्या वयोगटानुसार पाहिली तर 0 ते 14 मध्ये आपली 24% लोकसंख्या येते. त्याच्यानंतर 15 ते 59 म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन, आर्थिक दृष्ट्या सक्रिय लोकसंख्या येते 67%. ठीक आहे, आणि 60 वर्षांवरील लोकसंख्या येते 9%. सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असलेली राज्य आहेत केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे, त्यानंतर पाहिला ILO स्टॅट, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा डेटा आलेला आहे. त्याच्यानुसार भारत हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. कशा बाबतीत, सामाजिक सुरक्षा प्रोव्हाइड करण्याच्या बाबतीत. ठीक आहे, सामाजिक सुरक्षा कव्हरेजच्या बाबतीत. आणि ILO स्टॅटवर हा डेटा काय करणारा, अपडेट करणारा भारत पहिला देश आहे. नेक्स्ट पहिला पण भारतात विक्रमी रेमिटन्सेस म्हणजे काय, तर परदेशी भारतीय जे भारतामध्ये पैसे पाठवतात तर त्यांना रेमिटन्स बोललं जातं. सर्वाधिक आपण पाहिलं 8 वर्षात जवळजवळ रेमिटन्सेस आपले दुप्पट झालेत आणि जगात सर्वात जास्त रेमिटन्सेस कुठे येतात, इंडियामध्ये येतात.
ठीक आहे. सर्वात जास्त रेमिटन्स आपल्याकडे US, UK आणि सिंगापूर वरून येतात आणि सर्वाधिक रेमिटन्स मिळणारी राज्य आहे केरळ, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश. त्यानंतर आपण पाहिलं रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर यांचा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक येतो 2025. त्याच्यात भारताची स्थिती 180 देशांपैकी आपण आहोत 151व्या स्थानावरती. सर्वाधिक फ्रीडम प्रेस फ्रीडम भेटतं नॉर्वे, इस्टोनिया, त्याच्यानंतर नेदरलँड, स्वीडन आणि फिनलँड. नेक्स्ट आपण पाहिलेलं वुमन इन पॉलिटिक्स 2025. आपण पाहिलं जागतिक स्तरावर आणि भारतात सुद्धा महिलांचं राजकीय क्षेत्रातील नेतृत्व काय होत आहे, कमी होत आहे. हा अहवाल दिलेला आहे युनायटेड नेशन वुमन्स या संस्थेद्वारे. आय थिंक सो तिथपर्यंत कव्हर केलं होतं आपण लास्ट लेक्चर मध्ये. येस. नाउ स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट. ओके. सो स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट हा अहवाल UNFPA पुन्हा युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड यांच्याकडून आलेला आहे. तर भारताच्या लोकसंख्येबाबत काय सांगितलंय की UNFPAच्या स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2025 नुसार भारताची लोकसंख्या 1.46 अब्ज म्हणजे सुमारे 146 कोटी इतकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आपण पाहिलं आधीच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितले 146 कोटी इतकी भारताची लोकसंख्या आहे आणि चायनाची 141. त्यामुळे भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून कायम आहे. ठीक आहे. या अहवालानुसार भारताचा एकूण प्रजनन दर जो आहे म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट TFR 1.9 इतका सांगितलेला आहे. 1.9 जन्म प्रति महिना. ठीक आहे. म्हणजे एक महिला तिच्या एज मध्ये किती मुलांना जन्म देते 1.9. तर हा दर प्रतिस्थापन पातळी म्हणजे रिप्लेसमेंट लेवल किती आहे 2.1. रिप्लेसमेंट लेवलचा TFR म्हणजे 2.1. त्याच्यापेक्षा पण आपला कमी झाला आहे. आयडियली किती असायला हवा 2.1 पण किती आहे 1.9. याचा अर्थ दीर्घकालीन दृष्टीने लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची शक्यता दर्शवते. ठीक आहे. कारण की आपला TFR 2.1 पेक्षा पण कमी होत आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा कमी वेग दर्शवत आहे. स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट कोणी काढला युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड UNFPA हा रिपोर्ट आहे. नेक्स्ट जनमन सर्वेक्षण नमो ऍप सर्वे. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नमो ऍप वर जनमन सर्वेक्षण सुरू करण्यात आले. ठीक आहे. सो काय इव्हेंट होता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 11 वर्ष पूर्ण झालं त्या पार्श्वभूमीवरती नमो ऍप जे आहे तर त्याच्यावरती जनमन सर्वेक्षण घेण्यात आलेलं आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश सरकारच्या कामगिरीबाबत नागरिकांचा थेट अभिप्राय जाणून घेणे म्हणजे काय तर नागरिकांकडून फीडबॅक घेणे. ठीक आहे. सो फीडबॅक घेणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. नागरिकांना प्रशासन, राष्ट्रीय सुरक्षा, विकास, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण इत्यादी विषयांवर आपली मते नोंदवता येतात. ठीक आहे. सो इकडे लक्षात ठेवायचं परराष्ट्र धोरण. ज्यावेळेस स्टेटमेंट मध्ये इतके सगळे घटक दिले जातील तर याच्यावरती आपल्याला इकडे परराष्ट्र धोरण आणि दुसरा राष्ट्रीय सुरक्षा या घटकांवरती नागरिकांना मत नोंदवता येईल की नाही त्याच्यावरती इथे आपल्याला डाऊट येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा परराष्ट्र धोरणावरती मत आपले मांडू शकतात, राष्ट्रीय सुरक्षावरती, त्याच्यानंतर प्रशासन, विकास आणि अर्थव्यवस्था. ठीक आहे. सो याच्यात फक्त लक्षात ठेवायचं आहे नमो ऍप सर्वे झालेला कशाबद्दल तर 11 वर्ष कंप्लीट झाले मोदी यांच्या अंडर गव्हर्नमेंटला. त्यामुळे याच्यामध्ये फीडबॅक घ्यायचा आहे नागरिकांचा आणि कशाबद्दल तर देशातील प्रशासन असेल, राष्ट्रीय सुरक्षा, विकास, अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरण. ठीक आहे. नेक्स्ट जागतिक उपासमार निर्देशांक म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 याच्यावरती दरवेळेस प्रत्येक वेळेस पेपरला क्वेश्चन दिसतो. ग्लोबल हंगर इंडेक्स वरती एकतर इंडेक्स विचारली जाईल किंवा
याचे निर्देशांक कोण काढतं याच्यावरती बरेच क्वेश्चन आपल्याला तयार झालेले दिसतात. सो ग्लोबल हंगर इंडेक्स हा जगातील भूक व कुपोषणाची पातळी मोजण्यासाठी तयार केलेला निर्देशांक. कोण काढतं? कन्सर्न वर्ल्ड वाईड ही आयर्लंड मधील संस्था आणि वेल्थ हंगर लाईफ ही जर्मनी मधील संस्था. तर या दोन संस्थांकडून हा निर्देशांक प्रसिद्ध केला जातो, हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. लक्षात ठेवायचं कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ या दोन संस्था आहेत ज्या जागतिक किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स तयार करतात. कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ. ठीक आहे, या निर्देशांकाची सुरुवात झालेली आहे 2006 मध्ये. ठीक आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स कधी तयार झाला? 2006 मध्ये. मग याच्यात भारताची स्थिती काय आहे? तर 2025 123 देशांपैकी आपला 102वा क्रमांक आला. ठीक आहे, सो 102 आउट ऑफ 123. 123 देशांपैकी आपला 102वा क्रमांक आहे. 2024 मध्ये आपला 105वा क्रमांक होता. 2023 मध्ये 111वा क्रमांक होता. ठीक आहे, मग भारताचा स्कोर किती आहे? 25.8. भारताचा स्कोर 25.8 आहे आणि या गुणांनुसार भारताचा समावेश गंभीर उपासमार किंवा सिरियस हंगर या श्रेणीत होतो. सिरियस श्रेणीत होतो म्हणजे कशी उपासमार आहे आपल्याकडे? सिरियस कंडिशन आहे. ठीक आहे, 123 पैकी आपण 102 नंबरला आहे. आपला स्कोर 25 येतोय. याचा अर्थ आपण सिरियस कॅटेगरीमध्ये आहोत, गंभीर उपासमार या श्रेणीमध्ये येतो. जगात सर्वाधिक उपासमारग्रस्त देश आहे सोमालिया. ठीक आहे, सोमालिया सर्वात जास्त उपासमारग्रस्त देश आहे, तो म्हणजे सोमालिया. नेक्स्ट, मग आता ग्लोबल हंगर इंडेक्स मोजण्यासाठी वापरले जाणारे निर्देशांक कोणते आहेत? ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिला आहे कुपोषण किंवा अंडर नरिशमेंट, हा एक पहिला घटक आहे. दुसरा आहे चाइल्ड वेस्टिंग. म्हणजे काय? चाइल्ड वेस्टिंग म्हणजे उंचीच्या मानाने कमी वजन. त्यानंतर बालकामधील स्टंटिंग किंवा चाइल्ड स्टंटिंग, याच्यामध्ये वयानुसार कमी उंची आणि चाइल्ड मोर्टॅलिटी किंवा बाल मृत्यू दर, 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचा दर. ठीक आहे, सो 4 याच्यामध्ये आपल्याला निर्देशांक आहे. पहिला कुपोषण किंवा अंडर नरिशमेंट, दुसरं चाइल्ड वेस्टिंग. चाइल्ड वेस्टिंग म्हणजे त्याच्या वयापेक्षा उंचीच्या मानाने त्याचं वजन कमी, आणि चाइल्ड स्टंटिंग म्हणजे वयाच्या मानाने उंची कमी. त्यानंतर येतं चाइल्ड मोर्टॅलिटी म्हणजेच 5 वर्षाखालील बालकांचे मृत्यू. हे 4 निर्देशक जे आहे त्यांचा वापर केला जातो. उपासमारीच्या पातळ्या पाहिल्या तर जसं आपण स्कोर, आता हे स्कोर आहेत आणि स्कोरनुसार ती कंट्री किंवा तो देश कोणत्या कॅटेगरीत येतो. तर 0 ते 9.9 हा जर स्कोर आला तर त्या देशामध्ये खूप कमी लेवलची उपासमार आहे. 10 ते 19.9 आला तर मध्यम किंवा मॉडरेट लेवलची उपासमार आहे. 20 ते 34.9 मध्ये आला तर गंभीर किंवा सिरियस. आपला किती आहे? 25.5. म्हणजे आपण कुठे येतो? या श्रेणीत, म्हणजे आपण येतो गंभीर किंवा सिरियस श्रेणीमध्ये. त्यानंतर येतो 35 ते 49.9 म्हणजे ती झाली चिंताजनक किंवा अलार्मिंग पातळी. आणि 50 व त्यापेक्षा जर जास्त असेल तर अत्यंत चिंताजनक म्हणजे एक्स्ट्रीमली अलार्मिंग. ठीक आहे, एक्स्ट्रीमली अलार्मिंग. सो ह्या किती पातळ्या बनल्यात? 5. ठीक आहे, 0 to 9 म्हणजे 10 पर्यंत. त्याच्यानंतर 10 ते 20 म्हणजे 19.9 पर्यंत. 20 ते 35 पर्यंत. 35 ते 50 आणि 50 पेक्षा जास्त. अशा 5 पातळ्या येतात. याच्यामध्ये आपण सिरियस कंडिशन मध्ये आहे. आपला स्कोर आहे 25.5. ठीक आहे, त्यामुळे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचा. आपला स्कोर आहे या वर्षीचा 25.5 आणि क्रमांक आहे 123 देशांमध्ये 102वा. ठीक आहे, कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर लाईफ या 2 संस्था काढतात हा रिपोर्ट. हा इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे, व्यवस्थित करायचा आहे. नेक्स्ट, जागतिक विद्यापीठ क्रमवारी
टाइम्स हायर एज्युकेशनची आपण QS सायमन जो आहे तर त्यांची क्रमवारी पाहिली विद्यापीठाची, त्याच्यानंतर टाइम्सची हायर एज्युकेशन म्हणजे द ची विद्यापीठ क्रमवारी. टाइम्स हायर एज्युकेशन युनायटेड किंगडम मधली एक संस्था आहे, त्या संस्थेकडून हा रिपोर्ट जाहीर केला जातो. सो 2026च्या क्रमवारीत पहिल्या 200 संस्थांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही. QS ची जी सायमनची जी हे होती इंडेक्स होती किंवा रिपोर्ट होता, तर त्याच्यात पहिल्या 200 मध्ये आपल्या 3 संस्था होत्या. ठीक आहे, पण इथे IIT बॉम्बे, IIT दिल्ली आणि IIT मद्रास या 3 संस्था पहिल्या 200 मध्ये होत्या, परंतु टाइम्स हायर एज्युकेशनच्या रिपोर्ट मध्ये एकही संस्था पहिल्या 200 मध्ये नाही. ठीक आहे, मग याच्यात या वर्षी आपल्या 128 संस्था ज्या होत्या त्या रिपोर्ट मध्ये सामील झाल्या होत्या. त्याच्या आधी 91 होता. जगातील अव्वल 3 विद्यापीठे पाहिली तर याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, ठीक आहे, त्याच्यानंतर मॅसॅच्युसेट्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी MIT, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी अमेरिका. ठीक आहे, हे करायची गरज नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवू नका. फक्त भारतातल्या 3 अव्वल संस्था बघा. IISc बँगलोर 201 ते 250च्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्स चेन्नई 251 ते 400च्या मध्ये आहे. आणि जामिया मिलिया इस्लामिया ही नवी दिल्ली 401 ते 500च्या दरम्यान आहे. ठीक आहे, सो फक्त भारतातल्या किती आहे? 200 मध्ये एकही नाही. एकूण 128 संस्था होत्या या रिपोर्ट मध्ये भारतातल्या. आणि पहिल्या क्रमांकावरती म्हणजेच भारतातून 200 ते 250 मध्ये सगळ्यात आधी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, IISc बँगलोर. ठीक आहे, नेक्स्ट राज्य वित्त 2022-23 एक दशकीय विश्लेषण. ठीक आहे, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे कॅग, कॅगचा अहवाल आलेला आहे 2025 मध्ये. स्टेट फायनान्सेस राज्य वित्त 2022 स्टेट फायनान्सेस अ डिकेडल अनालिसिस म्हणजे एक दशकीय अनालिसिस हा अहवाल सादर केला. या अहवालात मागील 10 वर्षांतील, डिकेडल म्हटलंय त्यामुळे 10 वर्षातील राज्यांच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. याचा प्रमुख निष्कर्ष काय आले? मग कॅगच्या अहवालात कॅगने काय सांगितलेलं आहे? राज्यांच्या ठीक आहे, सो प्रमुख निष्कर्ष आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 16 राज्यांनी महसुली अधिशेष म्हणजेच रिव्हेन्यू सरप्लस नोंदवला. ठीक आहे, म्हणजे एकूण राज्य जे आहेत त्याच्यापैकी 16 राज्यांना महसुली अधिशेष मिळाला किंवा रिव्हेन्यू सरप्लस नोंदवला. ठीक आहे, नेक्स्ट आहे 12 राज्यांनी महसुली तूट किंवा रिव्हेन्यू डिफिशिट नोंदवला. ठीक आहे, रिव्हेन्यू सरप्लस म्हणजे काय? तर त्यांना जास्त रिव्हेन्यू भेटला जेवढा खर्च झाला त्याच्यापेक्षा, आणि रिव्हेन्यू डिफिशिट झालं म्हणजे त्यांना जेवढा रिव्हेन्यू भेटला त्याच्यापेक्षा जास्त रिव्हेन्यू खर्च झालाय, त्यामुळे डिफिशिट मध्ये आहे, ते तूट आहे त्यांच्यावरती महसुली तूट. तर 16 राज्यांना महसुली अधिशेष आणि 12 राज्यांना महसुली तूट मिळालेली आहे. सो सर्वाधिक महसुली तूट जी आहे GSDPच्या तुलनेत पंजाब, हिमाचल प्रदेश. ठीक आहे, म्हणजे सर्वाधिक महसुली तूट कोणत्या राज्यांना झालेली आहे? तर ती झालेली आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये. ठीक आहे, सो सर्वाधिक महसुली तूट झालेली राज्य पंजाब, हिमाचल प्रदेश. केंद्र सरकारने राज्यांसाठी वित्तीय तूट म्हणजे फिस्कल डिफिशिट GSDPच्या 4% पर्यंत ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. आणि 25 राज्यांनी हे लक्ष्य ठेवले होते, त्यापैकी 16 राज्यांनी हे लक्ष्य कंप्लीट केलेले आहे. म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे FRBM कमिटी, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट. ठीक आहे, या कमिटीनुसार आपल्याला जी काही फिस्कल डिफिशिट आहे किंवा वित्तीय तूट आहे ती किती पर्सेंट पर्यंत ठेवायची? 4% प्लस मायनस. ठीक आहे, म्हणजे वित्तीय तूट गव्हर्नमेंटची
केंद्र शासन असू दे किंवा राज्य शासन, त्यांना आपली वित्तीय तूट 4% आसपास ठेवायची, +-2, म्हणजे +6% टू 2%, 2 to 6%, म्हणजेच ऍव्हरेज 4% हे त्यांना टार्गेट देण्यात आलेलं आहे. आणि या रिपोर्टनुसार किती राज्य आहेत? 16 राज्यांनी हे लक्ष्य पूर्ण केलेलं आहे, की ज्यांनी आपलं फिस्कल डिफिसिट 4% आसपास ठेवलेलं आहे किंवा 4% ठेवण्यात त्यांना यश मिळालं आहे. असे आहेत 16 राज्य. ठीक आहे. मग जीएसडीपीच्या तुलनेत सर्वाधिक वित्तीय तूट, ठीक आहे, सर्वाधिक, आता इथे महसुली तूट दिलाय, सर्वाधिक महसुली तूट झालेली आहे पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये, परंतु सर्वाधिक वित्तीय तूट झालेली आहे बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. सो बिहार आणि आंध्र प्रदेश सर्वाधिक वित्तीय तूट आणि सर्वाधिक महसुली तूट पंजाब आणि हिमाचल प्रदेश. ठीक आहे. ठीक आहे. सो कॅगचा रिपोर्ट आहे, इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे. इकॉनॉमी मध्ये डिरेक्टली स्टॅटिक मध्ये टाकू शकतात किंवा करंटलाही येऊ शकतो, स्पेशली राज्यसेवेसाठी. ठीक आहे. तर याच्यातून लक्षात काय ठेवायचं, कॅगचा डिकेडल जो काही राज्य वित्त, ठीक आहे, सो स्टेट फायनान्सेस बद्दल एक दशकातील अहवाल आलेला आहे, दशकीय अहवाल. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की 16 राज्यांना रिव्हेन्यू सरप्लस झालाय किंवा महसुली अधिशेष मिळालेला आहे आणि 12 राज्य अशी आहेत की ज्यांना रिव्हेन्यू डिफिसिट झालेला आहे. सर्वाधिक महसुली तूट जी झालेली आहे ती पंजाब आणि हिमाचल या 2 राज्यांना झालेली आहे. तर सर्वाधिक वित्तीय तूट जी आहे ती बिहार आणि आंध्र प्रदेशला झालेली आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारने जे काही आणि राज्यांनी फिस्कल डिफिसिट साठी, वित्तीय तुटीसाठी 4% टार्गेट ठेवलेलं आहे. तर त्याच्यापैकी फक्त 16 राज्य जे आहेत, या राज्यांनी 16 राज्यांनीच ते टार्गेट पूर्ण केलेलं आहे. म्हणजे 16च राज्य आहेत की जे त्यांचं फिस्कल डिफिसिट किंवा वित्तीय तूट 4% ठेवण्यात यशस्वी झालेले आहेत. एवढ्या गोष्टी फक्त सेंटेन्सेस हे लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट, NIRF रँकिंग, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क. ठीक आहे. NIRF रँकिंग बराच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. ही रँकिंग कोण तयार करतं? ठीक आहे. सो NIRF रँकिंग जे आहे ते कोण तयार करतं? मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इंडिया, म्हणजे भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय. शिक्षण मंत्रालयाकडून NIRF रँकिंग, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, ज्याच्यामध्ये देशातील जे इन्स्टिट्यूट आहे त्यांचं रँकिंग केलं जातं. मग NIRF ची सुरुवात 2016 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. हा रिपोर्ट 2016 पासून येतो. या अंतर्गत 11 प्रमुख श्रेणी आहेत ज्याच्यामध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर होते. हे लक्षात घ्या, इकडे उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी आहे याच्यात. शालेय शिक्षण संस्था नाही, उच्च शिक्षण संस्थांसाठी NIRF रँकिंग येते. सर्वोत्तम संस्था, मग ओव्हरऑल कॅटेगरी मध्ये पाहिलं, ठीक आहे. सो देशातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था कोणती आहे? IIT मद्रास. आणि सलग 7 वर्ष IIT मद्रास ही टॉपला आहे. सर्वोत्तम संस्था म्हणून सतत 7 वर्ष IIT मद्रास टॉप करत आहे या रिपोर्ट मध्ये. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं, IIT मद्रास 7व्यांदा सर्वोच्च शिक्षण संस्था ठरलेली आहे. नेक्स्ट, प्रमुख श्रेणीतील अव्वल संस्था. आता ही ओव्हरऑल आहे, ठीक आहे, सर्व गोष्टी मिळून. परंतु जर ह्याच्या वाईज पाहिलं, श्रेणी वाईज पाहिलं तर विद्यापीठ म्हणजे सर्वोच्च विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी कोणती असेल सर्वोत्तम, तर ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. ठीक आहे. सो IISc बँगलोर ही सर्वोत्तम विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी आहे. नेक्स्ट, संशोधन संस्था, रिसर्च इन्स्टिट्यूशन. सो रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये टॉपला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. ठीक आहे. सो रिसर्च मध्ये सुद्धा IISc बँगलोर. त्यानंतर मॅनेजमेंट, ठीक आहे, व्यवस्थापन श्रेणीमध्ये तर ते आहे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, ठीक आहे, IIM अहमदाबाद, ठीक आहे. सो हे मॅनेजमेंट मध्ये टॉपचं इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद. नेक्स्ट वैद्यकीय, ठीक आहे, किंवा मेडिकल फील्ड मध्ये एम्स, कोणतं, न्यू दिल्लीचं, ठीक आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, एम्स न्यू दिल्लीचं, ठीक आहे. नेक्स्ट फार्मसी, फार्मसी मध्ये जामिया हमदर्द युनिव्हर्सिटी नवी दिल्ली, ठीक आहे, फार्मसी. त्यानंतर महाविद्यालय, सर्वोत्तम महाविद्यालय आहे हिंदू कॉलेज दिल्लीचं, हिंदू कॉलेज दिल्ली. त्यानंतर ओपन युनिव्हर्सिटी, सर्वोत्तम ओपन युनिव्हर्सिटी या रिपोर्ट नुसार आहे इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच इग्नू नवी दिल्ली, ठीक आहे. सो इम्पॉर्टंट रिपोर्ट लक्षात ठेवायच्या गोष्टी याच्यामध्ये की NIRF रिपोर्ट कोण तयार करतं, NIRF रिपोर्ट कोण तयार करतं, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ रँकिंग फ्रेमवर्क. सो कोण तयार करतं, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय, ठीक आहे. सो NIRF ची सुरुवात 2016 मध्ये झालेली आहे. या अंतर्गत 11 प्रमुख श्रेणींमध्ये देशातील उच्च शिक्षण संस्था, सो 2016 मध्ये सुरुवात, एकूण 11 श्रेणी आहेत ज्याच्यामध्ये उच्च शिक्षण संस्थांसाठी हा रिपोर्ट येतो. तर सर्वोत्तम संस्था 7 वर्ष झाली IIT मद्रास ही सर्वोत्तम संस्था म्हणून त्याची निवड होत आहे. विद्यापीठ यावर्षी सर्वोत्तम विद्यापीठ आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, IISc बँगलोर. सर्वोत्तम रिसर्च विद्यापीठ किंवा संशोधन संस्था आहे IISc बँगलोर. त्यानंतर व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट मध्ये IIM अहमदाबाद, वैद्यकीय मध्ये एम्स दिल्ली, फार्मसी मध्ये जामिया हमदर्द नवी दिल्ली, महाविद्यालयामध्ये हिंदू कॉलेज दिल्ली आणि ओपन युनिव्हर्सिटी मुक्त विद्यापीठांमध्ये आहे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इग्नू नवी दिल्ली, ठीक आहे. मग आता ही क्रमवारी कोणत्या ह्याच्या आधारावरती, कोणत्या निकषांच्या आधारावरती दिली जाते, तर पहिला आहे अध्यापन, शिक्षण आणि साधन सामग्री, म्हणजे काय, टीचिंग, लर्निंग आणि रिसोर्सेस, ठीक आहे. त्यानंतर संशोधन व व्यावसायिक पद्धती म्हणजे रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिसेस त्या इन्स्टिट्यूट मधल्या. त्यानंतर पदवीधर निकाल म्हणजे ग्रॅज्युएशन आउटकम्स कसे आहेत त्या इन्स्टिट्यूटचे. आउटरीच व सर्वसमावेशकता, ठीक आहे, इन्क्लुझिव्हिटी आणि संस्थेबद्दलची धारणा किंवा प्रतिष्ठा, ठीक आहे, काय धारणा आहे त्या संस्थेबद्दल. तर या सर्व निकषांवरून NIRF रँकिंग ठरवली जाते. IIT मद्रास सतत 7 वर्ष. नेक्स्ट आहे जागतिक शांतता निर्देशांक 2025, ठीक आहे, ग्लोबल पीस इंडेक्स GPI, ग्लोबल पीस इंडेक्स. सो जागतिक शांतता निर्देशांक हा अहवाल इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या संस्थेकडून 2007 पासून येतोय हा अहवाल. या अहवालात जगातील देशांतील शांततेची पातळी मोजली जाते. भारताचा क्रमांक 163 मध्ये 115वा, हे आपण पाहिलंय मे बी, हो ना, पाहिलंय कालच्या लेक्चर मध्ये, डबल स्लाइड झाली, ठीक आहे. सर्वात शांत देश आपल्याला माहिती आहे आइसलँड आहे, आयर्लंड, त्याच्यानंतर न्यूझीलंड, आणि सर्वात अशांत 163 नंबरला रशिया आणि 162 नंबरला युक्रेन. येस. नंतर आली फॉर्च्यून ग्लोबल 500 यादी 2025, ठीक आहे. सो फॉर्च्यून हे जे मासिक आहे या मासिकाने ही यादी जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध केली. या यादीमध्ये जगातील 500 सर्वात मोठ्या कंपन्या ज्या आहेत, तर या जगातील सर्वात मोठ्या 500 कंपन्यांची यादी दिलेली आहे किंवा क्रमवारी दिलेली आहे त्यांच्या एकूण महसुलावरती आधारित, त्यांच्या रेव्हेन्यूवरती बेस्ड. सो जागतिक अव्वल कंपन्या कोणत्या आहेत, सगळ्यात 1 नंबरला आहे वॉलमार्ट अमेरिकेची, सलग 12 वर्षे तिचा
पहिला क्रमांक ती पटकावत आहे. सो वॉलमार्ट जगातील सर्वात मोठी कंपनी रिव्हेन्यूच्या बाबतीत. नेक्स्ट आहे अमेझॉन, अमेरिकामध्ये. 3 नंबरला आहे स्टेट ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ चायना, चायनीज कंपनी आहे 3 नंबरला स्टेट ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ चायना. ठीक आहे. मग आता ह्याच्यात भारताच्या कंपन्या कुठे आल्या, तर या यादीत एकूण 9 भारतीय कंपन्या होत्या. इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो एकूण 9 भारतीय कंपन्या. भारतातील सर्वोच्च क्रमांकाची कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ठीक आहे. सो फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या यादीमध्ये भारतातील कोणती कंपनी सर्वोच्च क्रमांकावरती आहे, तर ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. ठीक आहे. RIL 1 नंबरला आहे. सर्वाधिक कंपन्या असलेले देश, मग या यादीमध्ये सर्वाधिक कंपन्या कोणत्या कंट्रीजच्या किंवा कोणत्या देशांच्या होत्या, तर युनायटेड स्टेट 138 कंपन्या होत्या याच्यात. आणि आपल्या किती आहेत, फक्त 9. भारताच्या फक्त 9 कंपन्या या यादीत आहेत. युएसच्या 138 आहे आणि चायनाच्या 130 कंपन्या या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. सो काय लक्षात ठेवायचं, फक्त फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपन्यांची यादी जाहीर केली. त्याच्यामध्ये सर्वात वरती वॉलमार्ट, त्याच्यानंतर अमेझॉन आणि चायनाचा स्टेट ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ चायना. याच्यामध्ये भारतातील एकूण 9 कंपन्या होत्या. ठीक आहे. सो या 9 कंपन्या होत्या. त्याच्यामध्ये सर्वोच्च क्रमांकाला आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि सर्वाधिक कंपन्या या यादीमध्ये अमेरिकेच्या होत्या 138 आणि चायनाच्या 130. नेक्स्ट, पुद्दुचेरी शून्य माता मृत्यू दर, 0 मॅटर्नल मोर्टॅलिटी. ठीक आहे. सो पुद्दुचेरी हा शून्य माता मृत्यू दर म्हणजे 0 मॅटर्नल मोर्टॅलिटी साध्य करणारा भारताचा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. पहिला केंद्रशासित प्रदेश की ज्यामध्ये मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट किंवा माता मृत्यू दर 0 झालेला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान प्रसूतीच्या काळात एकही माता मृत्यू नोंदवला नाही पुद्दुचेरीमध्ये. त्यामुळे पुद्दुचेरीला दर्जेदार प्रसूती सेवा म्हणजे मॅटर्नल हेल्थ सर्व्हिसेस पुरवल्याबद्दल केंद्र सरकारकडून प्लॅटिनम स्टँडर्ड सन्मान देण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो याच्यातून लक्षात घ्यायची गोष्ट की शून्य माता मृत्यू दर नोंदवणारा केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य कोणते, तर पुद्दुचेरी. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याला केंद्रशासित प्रदेशाला शून्य माता मृत्यू दर प्राप्त केल्याबद्दल केंद्र सरकारकडून प्लॅटिनम स्टँडर्ड हा पुरस्कार देण्यात आला किंवा हा सन्मान देण्यात आला, तो कोणाला, पुद्दुचेरीला. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, प्लॅटिनम स्टँडर्ड हा सन्मान देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स 2025. तर हा सगळ्यात आधी गोष्ट लक्षात ठेवायची, हा रिपोर्ट काढलेला आहे नीती आयोगने. ठीक आहे. इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स 2025 हा रिपोर्ट आलेला आहे नीती आयोगाचा. ठीक आहे. सो नीती आयोगाने ऑगस्ट 2025 मध्ये इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स जाहीर केला. या निर्देशांकाद्वारे राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर व पायाभूत सुविधांच्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाते. ठीक आहे. सो याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर असेल, त्याच्यासाठी पायाभूत सुविधा, तर या सगळ्या गोष्टी पाहून हा रिपोर्ट तयार केला जातो किंवा इंडेक्स येते. मग याच्यामध्ये अव्वल 3 राज्य कोणते आहे, तर पहिला आहे दिल्ली 74 गुण, त्यानंतर महाराष्ट्र 2 नंबरला येतो आणि चंदीगड 3 नंबरला येतो. ठीक आहे. सो इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स, तर याच्यामध्ये 1 नंबरला येतो दिल्ली, 2 नंबर महाराष्ट्र आणि 3 नंबरला चंदीगड. सो राज्यांमध्ये पाहिलं तर 1 नंबरला महाराष्ट्र येईल. ठीक आहे. केंद्रशासित प्रदेशासोबत पाहिलं तर 2 नंबरला महाराष्ट्र येईल, 1 नंबरला दिल्ली, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबरला चंदीगड. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्यात रिपोर्ट लक्षात ठेवायचा, नीती आयोगचा रिपोर्ट आहे हा, इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी रिपोर्ट, नीती आयोग.
नेक्स्ट आहे G20 जागतिक विषमता अहवाल. हा दरवर्षी अहवाल येतो आणि दरवर्षी ह्याच्यावरती चर्चा होते. G20चा जागतिक विषमता अहवाल किंवा ग्लोबल इनइक्वॅलिटी रिपोर्ट. सगळ्यात आधी ग्लोबल इनइक्वॅलिटी रिपोर्ट कोणत्या संस्थेने जाहीर केला? तर वर्ल्ड बँक येईल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येईल आणि G20 येईल. तर लक्षात ठेवायचं ग्लोबल इनइक्वॅलिटी रिपोर्ट G20. ठीक आहे. सो G20 ने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. याच्यात प्रमुख निष्कर्ष काय आहेत? तर जगात आर्थिक विषमता म्हणजेच इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी ही ऐतिहासिक उच्च पातळीवरती पोहोचलेली आहे. ठीक आहे. सो पहिला निष्कर्ष काढलाय की पूर्ण जगात आर्थिक विषमता जी आहे ती ऐतिहासिक उच्च पातळीवरती पोहोचलेली आहे. म्हणजे विषमता सर्वाधिक आहे. इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, आर्थिक विषमता जगामध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट आहे 2000 पासून भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांच्या संपत्तीत वास्तविक मूल्यात सुमारे 62% वाढ झालेली आहे. ठीक आहे. 2000 पासून म्हणजे काय? आफ्टर ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणानंतर आपल्याला आर्थिक विषमता पाहायला मिळते. तर त्यांनी सांगितले की 2000 पासून 1% श्रीमंत लोक जे आहेत भारतातले, तर त्यांच्या संपत्तीत जवळजवळ 62% वाढ झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट, या कालावधीत श्रीमंत 1% लोकांची संपत्ती सामान्य भारतीयांच्या संपत्तीपेक्षा अधिक वेगाने वाढली आणि त्यामुळे भारतात विषमता वाढली. ठीक आहे. सो त्यांनी काय सांगितलंय? 1% लोकांची जी आर्थिक संपत्ती होती ती 62% वाढली आणि त्या प्रमाणात बाकी जी सामान्य जनता आहे तर त्यांचं संपत्ती त्या प्रमाणात वाढली नाही आणि त्यामुळे काय निर्माण झाली? आर्थिक विषमता. ठीक आहे. मग जागतिक स्तरावरती काय झालं? तर जागतिक स्तरावर 2000 ते 2024 या काळात निर्माण झालेल्या नवीन जागतिक संपत्तीपैकी, ठीक आहे, 41% संपत्ती जी होती ती शीर्ष म्हणजे फक्त 1% लोकांनी मिळवली आणि त्यातील 50% लोकांकडे फक्त 1% संपत्ती पोहोचली. म्हणजे काय सांगितलंय? तर जगातल्या 1% लोकांकडे जगातील जवळजवळ 41% संपत्ती आहे आणि इतर 50% लोक जे आहेत त्यांच्याकडे फक्त 1% संपत्ती आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वात श्रीमंत 1% लोक जे येतात तर त्यांच्याकडे 41% संपत्ती आहे जगातील आणि सामान्य लोक जे 50% लोक येतात तर त्यांच्याकडे फक्त 1% संपत्ती आहे. म्हणजे आर्थिक विषमता जी आहे ऐतिहासिक आपण पाहिलं उच्च पातळीवरती आहे तर ती अशा पद्धतीने दिसते. ठीक आहे. निम्मी संपत्ती ही जवळजवळ 1% लोकांकडे आहे आणि बाकीच्या 50% लोकांमध्ये फक्त 1% संपत्ती आपल्याला वितरित झालेली दिसते. सो हा आहे ग्लोबल इनइक्वॅलिटी रिपोर्ट कोणाचा? G20चा. नेक्स्ट, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2025 म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिकेटर विपो. हा विपो कडून येतो. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन विपो कडून हा अहवाल येतो. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशक. ठीक आहे. सो 2024 मध्ये जगभरात विक्रमी 3.7 दशलक्ष म्हणजेच 37 लाख पेटंट अर्ज दाखल केले. हा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी बद्दल असतो. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, ठीक आहे, म्हणजे बौद्धिक याच्याशी रिलेटेड जी प्रॉपर्टी असेल त्याच्याबद्दल, पेंटिंग्स असतील, कॉपीराइट्स वगैरे जे असतात ते त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे. GI टॅग वगैरे. सो इथे काय सांगितलं या रिपोर्ट नुसार की जगभरात जवळजवळ 3.7 दशलक्ष म्हणजे 37 लाख पेटंट जे आहे ते अर्ज दाखल झाले. सर्वाधिक पेटंट जे होते कोणी फाईल केले पेटंट अर्ज? तर चायनामधून जवळजवळ 1.8 दशलक्ष म्हणजे मिलियन्स अर्ज आले. युनायटेड स्टेट मधून 6 लाख अर्ज आले आणि जपान मधून 3 लाख अर्ज आलेले आहे. तर सर्वात जास्त पेटंट फायलिंग कोणी केलेलं आहे? तर अमेरिका, त्याच्यानंतर चायना, त्याच्यानंतर US आणि त्याच्यानंतर जपान. भारताची स्थिती जर पाहिली तर इंडिया हा जगातील 4थ्या क्रमांकाचे पेटंट फायलिंग ऑफिस बनलेला आहे. म्हणजे 3 नंतर येईल
इंडिया 4 नंबरला. ठीक आहे. सो लक्षात काय घ्यायचं, तर विपो वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट येतो जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक किंवा वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिकेटर. ठीक आहे. ठीक आहे. सो 2024 मध्ये जगभरात विक्रमी 3.7 दशलक्ष 37 लाख पेटंट अर्ज दाखल झाले. सगळ्यात जास्त पेटंट फायलिंग चायना, US, जपान आणि 4 नंबरला इंडिया. ठीक आहे. त्यानंतर येतं रूल ऑफ लॉ इंडेक्स. अच्छा, टेलिग्रामला सर्च मारा. ठीक आहे. t.me/DDIM मेघा MEGHA सातरस SATRAS ही एकदा लिंक पहा किंवा मी कमेंट मध्ये लिंक ड्रॉप करते. आज कमेंट मध्ये लिंक ड्रॉप करते. ठीक आहे. एकदा याच्यावरती पहा. नेक्स्ट आहे रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025. ठीक आहे. सो रूल ऑफ लॉ इंडेक्स आलेला आहे. हा निर्देशांक वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट या संस्थेकडून हा रिपोर्ट येतो. रूल ऑफ लॉ इंडेक्स. ठीक आहे. रूल ऑफ लॉ इंडेक्स येतो वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट करून. तर याच्यामध्ये रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025 मध्ये जगातील देशांमधील कायद्याचे राज्य म्हणजे रूल ऑफ लॉ, न्याय व्यवस्था व प्रशासनाची गुणवत्ता यांचे मूल्यांकन केले जाते. रूल ऑफ लॉ आहे तर रूल ऑफ लॉ बघितलं जाणार, न्याय व्यवस्था बघितली जाणार त्या देशांमधील आणि प्रशासनाची गुणवत्ता कशी आहे या गोष्टी चेक केल्या जाणार. या अहवालानुसार अनेक देशांमध्ये न्याय आणि प्रशासनाच्या गुणवत्तेत काही प्रमाणात घसरण दिसून येते. म्हणजे काय, तर देशांमध्ये न्याय असेल, न्याय व्यवस्था किंवा प्रशासन जे आहे तर त्याच्यात घसरण आपल्याला दिसून येते. नंतर अव्वल देश जर पाहिले तर याच्यात येतं डेन्मार्क, नॉर्वे, फिनलँड आणि स्वीडन ज्या कंट्रीज मध्ये रूल ऑफ लॉ चांगला आहे. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये रूल ऑफ लॉ आपल्याला चांगला दिसतो. ठीक आहे. सो सर्वात तळातील देश जर पाहिला तर व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तान सगळ्यात खाली, की ज्या ठिकाणी रूल ऑफ लॉ आपल्याला माहिती आहे अफगाणिस्तानमध्ये. ठीक आहे. सो रूल ऑफ लॉ सगळ्यात खराब आहे तो म्हणजे व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तान. त्यानंतर भारताची स्थिती, इंडिया 66वा क्रमांक आणि स्कोअर आहे 0.49. ठीक आहे. भारत 66व्या क्रमांकावरती आहे आणि आपला स्कोअर आहे 0.49. ठीक आहे. सो अहवाल आणि निर्देशांक जे आहेत तो आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट जेवढे काही अहवाल होते किंवा निर्देशांक होते ते आपण घेतलेले आहेत. इम्पॉर्टंट जे आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टीने जे येणार आहेत तेच आपण पाहिलेले आहेत या ठिकाणी. ठीक आहे. याची फायनल जी PDF आहे ती तुम्हाला आज टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल. येस, तर कृषी व पर्यावरण नेक्स्ट सेक्शन आपण स्टार्ट करतो.
येस, त्याच्यामध्ये भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य, येस, तर केरळ राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत कन्नूर जिल्ह्यातील अरालम वन्यजीव अभयारण्य जे आहे केरळमधील अरालम वाईल्ड लाईफ सँक्च्युरी याला फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे किंवा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. तर क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो, तर भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य खालीलपैकी कोणते. त्याच्यामध्ये अरालम वन्यजीव अभयारण्य आणि इतर अभयारण्याची नावं दिली जाऊ शकतात, किंवा खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य घोषित केलेले आहे. ठीक आहे, तो कोणता आहे, अरालम वाईल्ड लाईफ सँक्च्युरी केरळ राज्यातील, ज्याला फुलपाखरू अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे केरळ गव्हर्नमेंट कडून. नेक्स्ट, त्यामुळे अरालम फुलपाखरू अभयारण्य हे भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य ठरलेले आहे. सिंपल क्वेश्चन, भारतातील फुलपाखरू अभयारण्य कोणते, तर अरालम वाईल्ड लाईफ सँक्च्युरी किंवा अरालम वन्यजीव अभयारण्य केरळ. या निर्णयामुळे या भागातील फुलपाखरांच्या विविध प्रजातींचे संवर्धन आणि संशोधन करण्यास मदत होणार आहे. सो राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव, आता महाराष्ट्राचं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यातील पारपोली जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारपोली हे जे गाव जे आहे तर त्याला राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, राज्यातील पहिले फुलपाखरू संवर्धन राखीव केंद्र महादरे जिल्हा सातारा. ठीक आहे, सो राज्यातील पहिले फुलपाखरू संवर्धन राखीव केंद्र, ठीक आहे, कुठे आहे, महादरे जिल्हा सातारा या ठिकाणी फुलपाखरू संवर्धन केंद्र आहे. नेक्स्ट, राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. पूर्ण भारतात महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्यांनी राज्य फुलपाखरू घोषित केला. आपल्यानंतर केरळ, हिमाचल प्रदेश आणि इतर राज्यांनी मग त्यांचे फुलपाखरू जे आहे राज्य फुलपाखरू घोषित केलेले आहे, परंतु पहिलं राज्य होतं महाराष्ट्र. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे, ब्ल्यू मॉर्मॉन. ठीक आहे, सो ब्ल्यू मॉर्मॉन हे आपलं राज्य फुलपाखरू आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवायच्या गोष्टी ह्याच्यामधून अरालम वाईल्ड लाईफ सँक्च्युरी किंवा अलारम वन्यजीव अभयारण्य हे आहे पहिलं, देशातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य. त्याच्यानंतर ठीक आहे, आपलं राज्यातील पहिले फुलपाखरांचं गाव पारपोली जिल्हा सातारा. त्याच्यानंतर फुलपाखरू संवर्धन केंद्र आहे महादरे सातारा, इकडे जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये, इकडे सातारा. राज्य फुलपाखरू घोषित करणारं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि आपलं राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन. सिंधुदुर्ग. ठीक आहे, नेक्स्ट आहे राष्ट्रीय हळद मंडळ. येस, नॅशनल टर्मरिक बोर्ड हा बोर्ड स्थापन करण्यात आलेला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाच्या मुख्यालयाचे उद्घाटन केले. हे मंडळ भारतातील हळदीचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, निर्यात वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आहे. तर राष्ट्रीय हळद मंडळ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले किंवा कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेले आहे, कोणता, निजामाबाद. ठीक आहे, सो निजामाबाद या शहरात राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. उद्दिष्ट, केंद्र सरकारने 2030 पर्यंत हळदीची निर्यात $1 अब्ज पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ठीक आहे, सो 2030 पर्यंत आपल्याला हळदीची किती निर्यात करायची आहे, $1 अब्ज. ठीक आहे, $1 अब्ज पर्यंत. नेक्स्ट, मग भारतातील हळद उत्पादन पाहिलं तर जगातील सुमारे 70% हळद उत्पादन भारतात होते. सर्वाधिक हळद उत्पादन करणारा देश भारत आहे. जगातील एकूण हळदीपैकी 70% हळद जे आहे ते कुठे हे होते, तर भारतात.
भारतात उत्पादन होते. भारतात प्रमुख उत्पादन करणारी राज्य तेलंगणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. ठीक आहे. सो प्रमुख हळद उत्पादन करणारी राज्य आहे तेलंगणा, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, म्हणजे साऊथची राज्य. ठीक आहे, साऊथची राज्य आणि आपला महाराष्ट्र. नेक्स्ट, या 4 राज्यांचा मिळून देशाच्या एकूण उत्पादनात सुमारे 63.4% वाटा आहे. ठीक आहे. सो जवळजवळ 64% वाटा कोणाचा आहे? या 4 राज्यांचा, तेलंगणा, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश. सो GI दर्जा मिळालेल्या हळदीच्या जाती. GI दर्जा मिळालेल्या म्हणजे काय? जॉग्राफिकल इंडिकेशन मिळालेल्या हळदीच्या जाती. तर सांगली टर्मरिक म्हणजे सांगलीची हळद, महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे. वायगाव टर्मरिक, वर्धा, महाराष्ट्र. ठीक आहे, वायगावची हळद, वर्धा, महाराष्ट्र. त्याच्यानंतर इरोड टर्मरिक, तमिळनाडू. ठीक आहे, इरोडची हळद, तमिळनाडू. आणि लकाडोंग टर्मरिक, मेघालय. ठीक आहे. सो लकाडोंग टर्मरिक, मेघालय. हे सुद्धा जोड्या लावायला विचारू शकतात. सांगलीची हळद महाराष्ट्र, वायगावची हळद वर्धा महाराष्ट्र, त्याच्यानंतर इरोड तमिळनाडू मध्ये आणि लकाडोंग मेघालय. ते ह्या हळदीच्या GI टॅग मिळालेल्या जाती आहेत. ठीक आहे. हळद बोर्ड कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे? निजामाबाद. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र. ठीक आहे. दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील आग्रा सिंगना परिसर, आग्रा भागातच सिंगना परिसर जो आहे, तर यामध्ये इंटरनॅशनल पोटॅटो सेंटरचे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ठीक आहे. सोपं आहे की दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र, इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर जे आहे, आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र, तर याचं प्रादेशिक, दक्षिण आशियातील प्रादेशिक केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? तर आग्रा, आग्रामध्ये सिंगना या ठिकाणी. ठीक आहे, सिंगना या ठिकाणी आग्र्यामध्ये इंटरनॅशनल पोटॅटो सेंटरचं प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. हे केंद्र खालील बाबीवरती संशोधन करेल. बटाटा आहे म्हणलं, बटाट्याचा काय असणार? बटाट्याच्या जाती विकसित करणे, रोगमुक्त बियाणे बटाट्याचं तयार करणे आणि बटाट्याच्या योग्य प्रक्रिया उद्योगासाठी बटाट्याच्या योग्य प्रजातींचा वाणांचा विकास करणे. सो जगातील बटाटा उत्पादन जर पाहिलं तर सर्वाधिक उत्पादन बटाट्याचं होतं चायनामध्ये. नेटवर्क गेलेलं. तर जगातील सर्वाधिक बटाटा उत्पादन जे आहे ते होतं चायना, 2 नंबर भारत. ठीक आहे. नंतर भारतातील प्रमुख बटाटा उत्पादक राज्य जर पाहिली ते एक आहे, पहिलं उत्तर प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार. सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट, ठीक आहे, CPRI, केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र आहे शिमलामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. सो याच्यात काय गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की आग्रामध्ये आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र जे आहे तर त्याचं प्रादेशिक मुख्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. जगात सर्वात जास्त बटाटा उत्पादन होतं चायना आणि त्याच्यानंतर होतं भारतात. ठीक आहे. भारतामध्ये कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक होतं तर उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहार, तो जो बेल्ट आहे, ठीक आहे, गाळाच्या मैदानाचा, या त्या तिघांचा, तर त्याच्यामध्ये सर्वाधिक बटाटा उत्पादन होतं. आणि सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र किंवा संस्था कुठे आहे? शिमला या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन. म्हणजे काय? मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस
इव्हॅल्युएशन MEE रिपोर्ट. ठीक आहे, मग हा रिपोर्ट कशाबद्दल असतो, जे काही अभयारण्य असतील तर त्याच्यामध्ये ठीक आहे त्यांचं व्यवस्थापन किती व्यवस्थितपणे किंवा केलं जातं तर त्याच्याबद्दल हा अहवाल येतो. मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन म्हणजे कशाचं, अभयारण्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं तेथील मॅनेजमेंट वरती लक्ष ठेवून. तर मग मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्याकडून हा अहवाल येतो. ठीक आहे, सो मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन किंवा व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन कोण जाहीर करतं, तर कोण जाहीर करतं, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ठीक आहे, इन्व्हायरमेंट पर्यावरण मंत्रालयाकडून हा रिपोर्ट येतो. या अहवालात भारतातील 403 राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांचे मूल्यांकन करण्यात येतं. ठीक आहे, सो हा रिपोर्ट कशाबद्दल आहे तर राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य आहेत तर त्यांच्यामध्ये मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं त्याच्यासाठी हा रिपोर्ट काढला जातो. ठीक आहे, इट इज दिले व्यवस्थापन, पण कशाचं व्यवस्थापन, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने. मग संरक्षित क्षेत्राचे व्यवस्थापन म्हणजे संरक्षित क्षेत्र म्हणजे काय, नॅशनल पार्क असेल, राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, तर यांचं व्यवस्थापन किती प्रभावी आहे हे तपासण्यासाठी हा अहवाल तयार केला जातो. ठीक आहे, सो याच्यामध्ये अव्वल राज्य किंवा टॉप परफॉर्मिंग स्टेट जर पाहिलं तर 1 नंबरला आहे केरळ. ठीक आहे, 1 नंबर केरळ ज्याच्यामध्ये अभयारण्य नॅशनल पार्कचं चांगलं व्यवस्थापन केलं जातं. 2 नंबरला आहे कर्नाटक, 3 नंबर पंजाब आणि 4 नंबर हिमाचल प्रदेश. ठीक आहे, सो केरळ, कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल प्रदेश. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हेरी गुड रेटिंग मिळवलेले एकमेव राज्य आहे ते म्हणजे केरळ. टॉपचं राज्य आहे केरळ. याचा अर्थ केरळमध्ये जे काही संरक्षित प्रदेश आहे, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी किंवा राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क आणि अभयारण्य आहे तर त्यांचं व्यवस्थितपणे मॅनेजमेंट केलं जातं. सर्वाधिक गुण मिळवलेली राष्ट्रीय उद्याने आहे इराविकुलम नॅशनल पार्क आणि दाचिगाम नॅशनल पार्क. ठीक आहे, सो इराविकुलम आणि दाचिगाम ही सर्वोत्तम नॅशनल पार्क आहे. मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन म्हणजे MEE रिपोर्ट बाबतचं पाहिलं तर भारतातील संरक्षित क्षेत्राच्या म्हणजे प्रोटेक्टेड एरियाजच्या व्यवस्थापनाची परिणामकारकता मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन. सोप्या भाषेत अभयारण्य त्याच्यानंतर नॅशनल पार्क जे असतील तर त्यांच्यामध्ये व्यवस्थापन कशा पद्धतीने चालतं याच्यावरती हा रिपोर्ट आहे. मग हे मूल्यांकन वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारे विकसित करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे मूल्यांकन कोणी हे केलेलं आहे, तयार केलेलं आहे, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आणि हा पहिला अहवाल याचा 2006 मध्ये आला होता. 2006 मध्ये आलेला हा अहवाल आहे. पहिला अहवाल 2006 ला आलेला होता. ठीक आहे, सो व्हेरी गुड रेटिंग मिळवलेलं केरळ, टॉपला आहे केरळ. ठीक आहे, आणि नॅशनल पार्क जर पाहिलं तर इराविकुलम नॅशनल पार्क आणि दाचिगाम नॅशनल पार्क. हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहेत पाहून घ्यायचे. इराविकुलम नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे आणि दुसरं दाचिगाम नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे पाहून घ्यायचं आहे. नेक्स्ट, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ठीक आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. तर येस, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची पहिली सभा आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो ही जी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही संस्था जी आहे ती 2024 मध्ये सुरू केलेली आणि 2025 मध्ये त्याची पहिली सभा झालेली आहे. पहिली सभा झालेली त्यामुळे ती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो IBC इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे कायमस्वरूपी सचिवालय भारतात स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. सिंपल क्वेश्चन, IBC किंवा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. आता इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही कशाबद्दल आहे तर बिग कॅट
म्हणजे काय, तर वाघ असेल, त्याच्यानंतर बिबट्या असतील, त्याच्यानंतर हिमवाघ असतो, ठीक आहे, स्नो लेपर्ड असेल, त्याच्यानंतर जॅग्वार असतो, प्युमा, तशा काही 7 जाती आहेत ज्यांना बिग कॅट बोललं जातं. तर त्यांच्या संवर्धनासाठी ही अलायन्स किंवा हा ग्रुप जो आहे तो फॉर्म करण्यात आलेला आहे, IBCA, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ठीक आहे, तो यांच्यासाठी हा ग्रुप फॉर्म केला आणि याचं सचिवालय कुठे स्थापन करणार आहे, भारतात. ठीक आहे, एका आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनचं सचिवालय किंवा हेडक्वार्टर, सेक्रेटेरिएट जे आहे ते कुठे स्थापन होतंय, भारतात. नेक्स्ट, भारताचे केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री म्हणजे एन्व्हायरमेंट मिनिस्टर, ठीक आहे, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना IBCA चे पहिले अध्यक्ष म्हणून एकमताने निवडण्यात आले. ठीक आहे, सो क्वेश्चन इज, IBCA चे पहिली सभा झाली तर त्या सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, तो कोण होता, भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे पहिले अध्यक्ष होते IBCA च्या पहिल्या सभेचे. ठीक आहे, आणि IBCA चं सेक्रेटेरिएट कुठे येणार आहे, भारतामध्ये. मग याच्यामध्ये काय, याची घोषणा कधी झाली होती, तर नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये मैसूर येथे प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापना दिनानिमित्त IBCA ची घोषणा केली होती, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, 2023 मध्ये प्रोजेक्ट टायगरला ज्यावेळेस 50 वर्ष पूर्ण झाली तर मैसूरमध्ये एक मोठा प्रोग्राम अरेंज करण्यात आला होता आणि त्या प्रोग्राम मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IBCA ची घोषणा केलेली होती. त्याच्यानंतर 12 मार्च 2024, ठीक आहे, सो 12 मार्च 2024 ला याची स्थापना करण्यात आली IBCA ची. ठीक आहे, IBCA ची स्थापना करण्यात आली 12 मार्च 2024 ला. मुख्यालय कुठे आहे, न्यू दिल्ली, नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट, पुढाकार, NTCA, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी जे आहे ते यांनी स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. IBCA चं उद्दिष्ट काय आहे, तर जगातील 7 मोठ्या मांजर वर्गीय प्राण्यांचे म्हणजे बिग कॅट्स बोलला ना, तर त्यांचं संवर्धन करणं. मग आता 7 बिग कॅट्स कोणत्या जगात, तर पहिला वाघ, दुसरा सिंह, बिबट्या, त्यानंतर हिम बिबट्या, स्नो लेपर्ड, त्यानंतर चित्ता, जॅग्वार आणि पुमा. ठीक आहे, पुमा. तर ह्या 7 बिग कॅट्स आहेत आणि यांचं संवर्धन करण्यासाठी IBCA स्थापन करण्यात आलेली आहे, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ठीक आहे, पहिली सभा कोण होतं, त्याचा अध्यक्ष भूपेंद्र यादव आणि हेडक्वार्टर किंवा सचिवालय कुठे येणार आहे, भारतात. स्थापना 12 मार्च 2024. ठीक आहे, घोषणा कधी करण्यात आलेली, 2023 चा जो प्रोग्राम होता मैसूरमध्ये प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त, त्यावेळी त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. बिग कॅट्स किती आहेत जगात, 7 बिग कॅट्स आहेत. नेक्स्ट आहे याला हिमनदी मृत घोषित. ठीक आहे, सो याला ग्लेशियर ही हिमनदी लांगतांग येथे स्थित आहे आणि 1970च्या दशकापासून या हिमनदीने 66% वस्तुमान जे आहे ते गमावलेले आहे. तसेच हिमनदी सुमारे 748 मीटर मागे हटलेली आहे. सो या गंभीर घटनामुळे हिमनदीला अधिकृतपणे मृत हिमनदी घोषित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो याला हिमनदी चायनामध्ये आहे की जिला मृत घोषित करण्यात आलेली आहे. आपल्याला फक्त याच्यात एकच नाव लक्षात ठेवायचे की नुकतीच मृत घोषित करण्यात आलेली हिमनदी कोणती, तर याला हिमनदी. ठीक आहे, याला ग्लेशियर ज्याला मृत घोषित करण्यात आलेलं आहे. यापूर्वी मृत घोषित झालेल्या प्रमुख हिमनद्या कोणत्या आहे, पिझोल ग्लेशियर, त्याच्यानंतर क्लार्क ग्लेशियर आणि आयोलोको ग्लेशियर. ठीक आहे, हे 3 हिमनद्या आहेत ज्या आधी मृत म्हणून घोषित केलेल्या आणि या वर्षी याला हिमनदी जी आहे तर तिला मृत घोषित करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, आशियाई सिंह गणना 2025. ठीक आहे, आशियाई सिंह गणना 2025.
ज्याप्रमाणे टायगर सेन्सस होते, टायगर व्याघ्र गणना होते, तशी सिंह गणना झालेली आहे आणि ही 16वी सिंह गणना होती. ठीक आहे, 16वी सिंह गणना होती. त्यामुळे लक्षात ठेवायचंय 16वी सिंह गणना 2025 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. सो भूपेंद्र यादव यांनी गुजरातमधील 16व्या आशियाई सिंह गणनेचे निकाल जाहीर केले. ही गणना एशियाटिक लायन या प्रजातीसाठी करण्यात येते. ठीक आहे. सो एशियाटिक लायन जगामध्ये कोठे आढळतात? ठीक आहे, तर भारतात आढळतात फक्त, आणि भारतामध्ये पण फक्त गुजरातमध्ये एशियाटिक लायन सापडतात. ठीक आहे, आशियाई सिंह फक्त भारतात सापडतात आणि भारतामध्येही फक्त गुजरातमधील गीर वनात हे आशियाई सिंह आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, सो ते त्याच ठिकाणी, फक्त एकाच ठिकाणी आपल्याला सापडतात. सिंह संख्येतील वाढ जर पाहिलं तर 2020 मध्ये सिंहांची संख्या होती 674 आणि 2025 मध्ये ही संख्या झालेली आहे 891. ठीक आहे, सो 217 सिंहांची वाढ नोंदवली गेलेली आहे. ठीक आहे, सो सिंहांची संख्या वाढलेली आहे असं आशियाई सिंह गणनेत सांगितलेलं आहे. तर बरोबर आहे का? येस, सिंहांची संख्या जवळजवळ 217ने वाढलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायची टोटल सिंह भारतात किती आहेत? आशियाई सिंह 674. त्याच्या आधी होते आधी होते 674, आता झालेले आहे 891, म्हणजे 200ची वाढ. आता जिल्हानिहाय सर्वाधिक सिंह संख्या गुजरातमध्ये. ठीक आहे, आता हे जिल्हे गुजरात मधलेच आहे. ठीक आहे, कारण फक्त गुजरात राज्यातच आशियाई सिंह सापडतात. तर पहिला जिल्हा की ज्या ठिकाणी सर्वाधिक सिंह संख्या दिसते तो आहे अमरेली. ठीक आहे, गुजरात मधील अमरेली जिल्हा 339 सिंह संख्या. त्याच्यानंतर गीर सोमनाथ 222 सिंह संख्या. त्याच्यानंतर जुनागड 191 सिंह संख्या आणि भावनगर 116 सिंह संख्या. तर हे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावायला विचारू शकतात. लक्षात ठेवायचं अमरेलीमध्ये, गुजरातमधील अमरेली या जिल्ह्यात सर्वाधिक सिंह संख्या आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर गीर सोमनाथ 222, जुनागड 191 आणि भावनगर 116. नेक्स्ट, सर्वाधिक सिंह मग कोणत्या जिल्ह्यात आहेत? अमरेली जिल्ह्यात. आता ह्याच्यात गणना पद्धत म्हणजे कोणती पद्धत यूज केली गेली? जसं की टायगर सेन्सस मध्ये स्ट्राइप यूज करायचे. ठीक आहे, स्ट्राइप्स यूज करायचे. तसा याच्यामध्ये सिंह संख्या मोजण्यासाठी डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन ही पद्धत वापरण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन DBV ही जी आहे पद्धत वापरण्यात आलेली आहे. सिंह गणनेबद्दल जर पाहिलं, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, हे विचारू शकतात डायरेक्ट, हा शब्द विचारतील, डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन. सो सिंह गणनेबद्दल, तर सिंह गणना दर 5 वर्षांनी होते. इम्पॉर्टंट स्टेटमेंट. ठीक आहे, सो दर 5 वर्षांनी सिंह गणना पाहायला मिळते. पहिली सिंह गणना 1936 ला जुनागडच्या नवाबाने केलेली होती. 1936 मध्ये जुनागडचा जो नवाब होता तर त्याने पहिली सिंह गणना केलेली होती. 1965 पासून, ठीक आहे, 1965 पासून गुजरात वन विभाग नियमितपणे सिंह गणना करत आहे. ठीक आहे, सो पहिली सिंह गणना 1936 जुनागडच्या नवाबाने केलेली आणि 1965 पासून गुजरात वन विभाग रेग्युलरली दर 5 वर्षांनी सिंह गणना करत आहे. ठीक आहे, येस. तर सिंह गणना लक्षात ठेवायचं याच्यामध्ये फक्त की 16वी सिंह गणना होती. ठीक आहे, 16वी सिंह गणना होती आणि आशियाटिक लायन, ठीक आहे, या प्रजातीसाठी झाली. फक्त आपल्याकडे भारतात आशियाटिक लायन्स किंवा आशियाई सिंह फक्त भारतामध्ये सापडतात आणि भारतात सुद्धा फक्त गुजरात राज्यामध्ये आपल्याला सिंह पाहायला मिळतात. सिंहांची संख्या वाढलेली आहे, 674 वरून 891 झालेली आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक सिंह अमरेली या जिल्ह्यात सापडतात. त्याच्यानंतर गीर सोमनाथ, जुनागड, भावनगर या भागात सापडतात.
मग सिंहगणना दर 5 वर्षांनी होते. ठीक आहे. सगळ्यात पहिली 1936 ला झालेली होती, जुनागडच्या नवाबाने केलेली होती. त्याच्यानंतर 1965 पासून गुजरात वन विभाग रेग्युलरली हे गणना करत आहे. मेथड कोणती यूज केली? डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन. डायरेक्ट बीट व्हेरिफिकेशन DBV. ठीक आहे. ही मेथड यूज केलेली आहे सिंहगणना करण्यासाठी. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट काय आहे तर भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी. ठीक आहे. सो भारताच्या किनारपट्टीची पुनर्गणना रिकॅल्क्युलेशन नवीन आणि अधिक अचूक पद्धतीने करण्यात आलं आणि या नवीन पद्धतीनुसार भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी 11,098 किलोमीटर निश्चित करण्यात आलेली आहे. आधीच्या याच्यानुसार भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती होती कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. भारताला किती लांबीची किनारपट्टी लाभलेली होती? ठीक आहे. सो कमेंट मध्ये सांगायचं आहे. आता किती सांगितलेली आहे सुधारित? 11,098 किलोमीटर एवढी सुधारित भारताची किनारपट्टी जी आहे ती सांगितलेली आहे. ठीक आहे. सो कमेंट मध्ये सांगायचंय की आधी किती होती. ठीक आहे. 7,000 किती? ठीक आहे. सो आता लक्ष ठेवायची ह्या नवीन याच्यानुसार 11,098 सांगितलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट भारत फोरकास्ट सिस्टीम. भारत फोरकास्ट सिस्टीम काय आहे तर 2025 मध्ये जितेंद्र सिंग यांनी न्यू दिल्ली येथे भारत फोरकास्ट सिस्टीम या स्वदेशी हवामान अंदाज प्रणालीचे उद्घाटन केले. ठीक आहे. सो भारत फोरकास्ट सिस्टीम ही आपली स्वदेशी ठीक आहे इंडियामध्ये तयार केलेली हवामान अंदाज प्रणाली आहे. ही प्रणाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी म्हणजेच IITM पुणे पुणेने तयार केलेली आहे. याची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे तर ही जगातील पहिली ठीक आहे जगातील पहिली उच्च रिझॉल्युशन म्हणजे हाय रिझॉल्युशन स्वदेशी हवामान अंदाज प्रणाली मानली जाते. नेक्स्ट सुमारे 6 किलोमीटर स्थानिक म्हणजे स्पेशल रिझॉल्युशन म्हणजे अत्यंत अचूक हवामान अंदाज देते. त्यामुळे अतिसूक्ष्म स्थानिक पातळीवर म्हणजे मायक्रो लेवलवरती सुद्धा हवामानाचा अंदाज मिळू शकतो. ठीक आहे. सो भारत फोरकास्ट सिस्टीम कोणी तयार केलेली आहे? IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे IITM पुणेने तयार केलेली आहे. याच्यामध्ये जगातील ही पहिली हाय रिझॉल्युशन स्वदेशी हवामान अंदाज प्रणाली आहे. एकदम अगदी 6 किलोमीटरच्या अंतरावरती स्पेशल रिझॉल्युशन वरती ते अचूक हवामान अंदाज देते. ठीक आहे. सो भारत फोरकास्ट सिस्टीम IITM पुणेने तयार केली. 6 किलोमीटर स्पेशल रिझॉल्युशन ती देते. ठीक आहे. नेक्स्ट हॉर्नबिल साठी उत्कृष्टता केंद्र. ठीक आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हॉर्नबिल. ठीक आहे. हॉर्नबिल काय? हा एक पक्षी आहे हॉर्नबिल. ठीक आहे. सो तमिळनाडू सरकारने हॉर्नबिल पक्षाच्या संवर्धनासाठी भारतातील पहिले उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. सो तमिळनाडू सरकारने हॉर्नबिल साठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. हे केंद्र अनामलाई टायगर रिझर्व येथे स्थापन करण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि हे अनामलाई टायगर रिझर्व आहे कोइंबतूर जिल्ह्यात. ठीक आहे. सो हॉर्नबिल या पक्षासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे तर तमिळनाडू राज्यात. आणि कोणत्या अभयारण्यात किंवा कोणत्या टायगर रिझर्व मध्ये तर अन्नामलाई टायगर रिझर्व या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स हॉर्नबिल साठी स्थापन करण्यात येणार आहे. मग राज्य पक्षी कोणते आहेत? ठीक आहे. म्हणजे कोणत्या राज्याचा हॉर्नबिल हा राज्य पक्षी आहे तर अरुणाचल प्रदेश आणि केरळ हे 2 राज्य आहे ज्यांचा सेम राज्य पक्षी आहे कोणता? हॉर्नबिल. ठीक आहे. सो हॉर्नबिल हा
दोन राज्यांचा राज्यपक्ष आहे, अरुणाचल प्रदेश आणि केरळ. आणि त्याच्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे येत आहे? तमिळनाडूमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे ई वॉटर टॅक्सी. ठीक आहे. ई वॉटर टॅक्सी कुठे येत आहे? मुंबईमध्ये. देशातील पहिली पर्यावरणपूरक ई वॉटर टॅक्सी सेवा मुंबई येथे सुरू होणार आहे. ठीक आहे. ही सेवा 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे, जी झालेली आहे. सो प्रमुख जलमार्ग पाहिले याच्यात तर गेटवे ऑफ इंडिया पासून JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पर्यंत, आणि दुसरे आहे डोमेस्टिक क्रूज टर्मिनल पासून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT पर्यंत. सो दोन प्रमुख जलमार्गावरती आपण ई वॉटर टॅक्सी सुरू केलेली आहे. याची वैशिष्ट्ये काय आहेत? ई आहे म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर्ड असणारे, त्यामुळे प्रदूषण कमी, डिझेल किंवा याच्यावरती चालणार नाहीये ती. नेक्स्ट आधुनिक व सुरक्षित प्रवासी सुविधा. ठीक आहे. नेक्स्ट मुंबईतील जल परिवहन म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न यामार्फत करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोणत्या राज्याने सुरू केली? महाराष्ट्र. कोठे सुरू केली? मुंबईमध्ये. नेक्स्ट आहे झिरो फ्रेश वेस्ट डम्पिंग शहर लखनौ. ठीक आहे. सो झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर लखनौ ठरलेलं आहे. लखनौ शहराने झिरो फ्रेश वेस्ट डंप सिटी हा दर्जा मिळवलेला आहे. शहरातील 100% ताज्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे कच्चा कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात नाही. त्यामुळे फ्रेश कचरा किंवा फ्रेश वेस्ट डंप जे आहे ते 0 आहे, कारण त्या ठिकाणी जो काही डंप आहे फ्रेश आहे तर त्याच्या फ्रेश कचरा आहे त्याच्यावरती लगेच प्रक्रिया केली जाते 100%. त्यामुळे तो ग्राउंडवरती कचरा ग्राउंडवरती टाकला जात नाही. त्यामुळे लखनौ शहर झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर हा दर्जा मिळालेला आहे. विशेषतः उत्तर प्रदेश मधील 100% कचरा प्रक्रिया करणारे पहिले शहर कोणतं ठरलंय? लखनौ. ठीक आहे. सो लखनौ शहर हे उत्तर प्रदेशातील 100% कचरा प्रक्रिया करणारे शहर ठरलेलं आहे. लखनौ झिरो वेस्ट डंप सिटी. नेक्स्ट राष्ट्रीय महामार्गावरील देशातील पहिला वन्यजीव कॉरिडॉर. ठीक आहे. सो नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने राष्ट्रीय महामार्गावर देशभरातील पहिला समर्पित वन्यजीव कॉरिडॉर तयार केलेला आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये 12 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा भाग आहे आणि हा कॉरिडॉर रणथंबोर टायगर रिझर्वच्या बफर झोन मधून जातो आणि त्यामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. ठीक आहे. दोन जर अभयारण्य असेल किंवा अभयारण्य असेल तर कॉरिडॉर म्हणजे त्यातून पास होण्यासाठी, ठीक आहे, जंगली प्राण्यांना त्यातून पास होण्यासाठी रस्ता तयार केला जातो. हा एक डेडिकेटेड रस्ता तयार केला जातो तर त्याला कॉरिडॉर बोलतात. ठीक आहे. सो देशातील पहिला वन्यजीव कॉरिडॉर कुठे आलेला आहे तर दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरती तयार केलेला आहे. कुठे? रणथंबोर टायगर रिझर्व राजस्थानमध्ये. तर त्याच्या बफर झोन मध्ये हा कॉरिडॉर तयार केलेला आहे जेणेकरून वन्य प्राण्यांना सुरक्षित हालचाल करता येईल. ठीक आहे. त्यांचे जे ऍक्सिडेंट होतात हायवेवरती ते थांबवण्यासाठी किंवा रेल्वे रुळावरती जे ऍक्सिडेंट होतात ते थांबवण्यासाठी हे कॉरिडॉर तयार केले जातात जेणेकरून त्यांना व्यवस्थित हालचाल करता येईल. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं हा NHAI ने दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे वरती हा कॉरिडॉर तयार केलेला आहे आणि रणथंबोर टायगर रिझर्वच्या बफर झोन मधून हा कॉरिडॉर पास होतो. नेक्स्ट आहे इफ्कोचा पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प. ठीक आहे. सो इफ्कोने नॅनो खत प्रकल्प तयार केलेला आहे आणि भारताच्या बाहेर हा प्रकल्प जो आहे तो स्थापन केलेला आहे. कुठे? तर
इफको म्हणजे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. कालही आपण इफको पाहिलं होतं. इफको कशाबद्दल आपण काल पाहिलं होतं सांगायचं. ठीक आहे, कालच्या लेक्चरमध्ये अमूल आणि इफको आपण पाहिलं होतं, सहकारी संस्था. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल पाहिलं होतं. सांगायचं कशाबद्दल पाहिलंय तर ते आपला इफकोने आपला पहिला परदेशी नॅनो खत म्हणजे नॅनो फर्टिलायझर प्रकल्प उभारण्याची योजना जाहीर केलेली आहे. हा प्रकल्प ब्राझील मधील पराना या राज्यात उभारला जाणार आहे आणि प्रकल्पाचे शहर कोणत्या शहरात येणार आहे तर कॅम्पिना ग्रँडे दो सोल या शहरात येणार आहे. ठीक आहे, नॅनो खत म्हणजे काय? नॅनो म्हणजे अतिसूक्ष्म कणांपासून तयार केलेले खत की कमी प्रमाणात वापरून सुद्धा ते जास्त परिणामकारक देतं. त्यामुळे पोषण, माती व पर्यावरणावरती कमी दुष्परिणाम होतो. ठीक आहे, सो इफको लक्षात ठेवायचं की भारताच्या बाहेर नॅनो खत प्रकल्प इफको स्टार्ट करत आहे ब्राझील या देशामधील पराना या राज्यात. ठीक आहे, नेक्स्ट ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित करण्यात आलेलं आहे. सो तमिळनाडू सरकारने रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडी येथे अधिकृतपणे ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केलेलं आहे. ठीक आहे, सो ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य तमिळनाडूमध्ये धनुषकोडी या शहरात. ठीक आहे, या शहरात धनुषकोडी या ठिकाणी ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य तयार करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट दिल्लीमध्ये कृत्रिम पाऊस प्रकल्प. ठीक आहे, आर्टिफिशियल रेन त्यालाच बोलतात क्लाउड सीडिंग. क्लाउड सीडिंग टेक्निक यूज केली जाते आर्टिफिशियल रेन साठी किंवा कृत्रिम पावसासाठी. तर दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्लाउड सीडिंगद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे, सो दिल्लीमध्ये हा प्रकल्प कृत्रिम पावसाचा जो प्रकल्प आहे तो सुरू करण्यात येणार आहे पायलट बेसिसवर. हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर IIT कानपूर आणि दिल्ली सरकारच्या पर्यावरण विभागाच्या सहकार्याने राबवला जाणार आहे. आता कृत्रिम पाऊस किंवा क्लाउड सीडिंग म्हणजे काय तर ढगांमध्ये विशिष्ट रसायने सोडून पर्जन्यमान वाढवण्याचे तंत्र म्हणजे कृत्रिम पाऊस. ठीक आहे, सो ढगामध्ये विशिष्ट रसायने सोडली जातात. मग यामध्ये ढगांमध्ये सूक्ष्म कण सोडले जातात आणि ज्यामुळे पाण्याचे थेंब तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाढते. आता ह्याच्यात कोणते पदार्थ वापरले जातात तर सिल्वर आयोडाईड, ठीक आहे, पोटॅशियम आयोडाईड, ड्राय आईस किंवा सॉलिड CO2 हे 3 पदार्थ वापरले जातात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या पद्धतीमध्ये. ग्रेटर फ्लेमिंगो पक्षी आहेत. ठीक आहे, ग्रेटर फ्लेमिंगो हे एक प्रकारचे पक्षी आहेत जे पाणथळ ठिकाणी आपल्याला सापडतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ठाण्याला खाडी आहे, ठाणे खाडी, तर त्या ठिकाणी ग्रेटर फ्लेमिंगो दिसतात. ठीक आहे, पाणथळ ठिकाणी आपल्याला हे पक्षी पाहायला भेटतात ग्रेटर फ्लेमिंगो. येस, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि ड्राय आईस, सॉलिड CO2 हे रासायनिक पदार्थ यूज केले जातात आणि ही टेक्नॉलॉजी जी आहे तिला क्लाउड सीडिंग असं बोललं जातं. ठीक आहे, तर हा प्रयोग कुठे करण्यात येणार आहे दिल्लीमध्ये. ठीक आहे, IIT कानपूर आणि दिल्लीचं पर्यावरण मंत्रालय हे बनवणार आहे प्रकल्प. नेक्स्ट आहे मगर संगोपन प्रकल्पाला 50 वर्ष झालेली आहे. ठीक आहे, क्रोकोडाईल प्रोजेक्ट जो होता तर त्याला 50 वर्ष झालेली आहे आणि त्याच्याबद्दल काय आहे मग. ठीक आहे, इंडियाने मगर संगोपन प्रकल्प क्रोकोडाईल कन्झर्वेशन प्रोजेक्ट सुरू करून 50 वर्ष पूर्ण झाली. हा प्रकल्प 1 एप्रिल 1950 खूप इम्पॉर्टंट डेट. ठीक आहे, जर टायगर प्रोजेक्ट 50 वर्ष झाली होती त्याच्यावरती क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे, तर त्याच्यावरती क्वेश्चन आलेला होता तर ही डेट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्रोजेक्ट क्रोकोडाईल
कधी स्टार्ट केलेला होता? 1 एप्रिल 1975 ला सुरू करण्यात आलेला होता आणि हा प्रकल्प HR बस्टर्ड यांच्या शिफारसीवरती आधारित होता. हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. HR बस्टर्ड यांच्या याच्यावरती हा आधारित होता, शिफारसीवरती. मग या प्रकल्पाचे उद्दिष्ट जर पाहिलं तर भारतातील क्रोकोडिलियन, ठीक आहे, प्रजातीचे संरक्षण व संवर्धन. ठीक आहे, मगर जे आहेत भारतात सापडणार तर त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं. भारतातील 3 प्रमुख क्रोकोडिलियन प्रजाती म्हणजेच मगरीच्या प्रजाती पाहिल्या तर मगर क्रोकोडाईल, जी दलदलीतील मगर, ठीक आहे, दलदलीच्या ठिकाणी सापडते. नेक्स्ट आहे घडियाल. घडियाल मासे खाणारी मगर, जी आपल्याला चंबळ रिव्हर मध्ये सापडते. चंबळ, सोन, बेटवा मध्य प्रदेशमध्ये, तर या भागात आपल्याला ही घडियाल नावाची मगर सापडते, क्रोकोडाईल सापडते. आणि तिसरा आहे सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल, जी खाऱ्या पाण्यातील मगर. ठीक आहे, खाऱ्या पाण्यातील मगर सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल, जी आपल्याला चिल्का सरोवर या ठिकाणी आपल्याला सापडते. येस, ओडिसामध्ये चिल्का सरोवर, भितरकनिका जे असेल तर या ठिकाणी सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल सापडते. घडियाल आपल्याला चंबळ रिव्हर, सोन रिव्हर, बेटवा याच्यामध्ये सापडते. आणि मगर क्रोकोडाईल ही दलदलीतील मगर आहे, ती दलदलीच्या ठिकाणी आपल्याला सापडते. ठीक आहे, सो याच्यात लक्षात ठेवायचं आहे 1 एप्रिल 1975 ज्या दिवशी आपण स्टार्ट केलेला आहे प्रोजेक्ट क्रोकोडाईल. भारतातील पहिले माहूत गाव. ठीक आहे, सो 2025 मध्ये थेप्पाकडू एलिफंट कॅम्प येथे भारताचे पहिले माहूत गाव याचं उद्घाटन झालेलं आहे. हे ठिकाण मदुमलाई टायगर रिझर्व मध्ये तमिळनाडू या ठिकाणी येते. ठीक आहे, माहूत कशासाठी असतात? हत्तींसाठी. ठीक आहे, सो त्याच्यासाठी थेप्पाकडू एलिफंट कॅम्प जो आहे तर त्याला, या ठिकाणाला भारतातील पहिलं माहूत गाव जे आहे ते डिक्लेअर केलेलं आहे. नेक्स्ट, हवामान परिणाम शुल्क, क्लायमेट इम्पॅक्ट फी. तर पर्यावरणीय उपक्रमांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी पर्यटनावर हवामान परिणाम शुल्क लागू करणारे हवाई हे युनायटेड स्टेट्स मधील पहिले राज्य आहे. ठीक आहे, क्लायमेट चेंजचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत, ठीक आहे, पर्यावरण बदल त्याच्याबद्दल जे काही इनिशिएटिव्ह घेतले जातात तर त्यांना आर्थिक सपोर्ट करण्यासाठी, ठीक आहे, पर्यटनावरती ही शुल्क, हवामान परिणाम शुल्क लावला जाणार आहे. क्लायमेट इम्पॅक्ट फी लावली जाईल कोणत्या स्टेटमध्ये? युनायटेड स्टेट्स मधील हवाई या शहरात. ठीक आहे, हवाई शहरात हा पर्यटनावरती किंवा पर्यटकांवरती हा शुल्क लावला जाईल, हवामान परिणाम शुल्क, ज्याचा वापर करून ते पर्यावरणीय उपक्रम जे आहे, एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्याला सपोर्ट करतील. ठीक आहे, त्याच्यानंतर अलीकडील काही ज्वालामुखींचा उद्रेक. ठीक आहे, त्याच्यानंतर किलोआ व्हॉल्कॅनो. ठीक आहे, किलोआ व्हॉल्कॅनो हवाई US मध्ये येतो. हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे, ऍक्टिव्ह ज्वालामुखी आहे किलोआ व्हॉल्कॅनो हवाई मध्ये. नेक्स्ट आहे माउंट एटना. माउंट एटना सिसिली बेटावरती आहे, इटलीमध्ये. हा सुद्धा खूप सक्रिय ज्वालामुखी आहे, माउंट एटना सिसिली इटलीमध्ये. त्याच्यानंतर फ्युएगो गौटेमाला या कंट्रीमध्ये आहे, फ्युएगो गौटेमाला. त्याच्यानंतर वॉन्डन मड आयलँड. ठीक आहे, वॉन्डन मड व्हॉल्कॅनो जो आहे तो तैवान मध्ये आहे व्हॉल्कॅनो. ठीक आहे, सो हे जोड्या लावायला विचारू शकतात स्पेशली राज्यसेवा मध्ये. ठीक आहे, बिकॉज राज्यसेवेच्या सिलेबस मध्ये हे आहे. त्याच्यामध्ये माउंट इटना सिसिली हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर किलोआ हवाई दोन इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट, देशातील पहिला ई कचरा इको पार्क. ठीक आहे, ई कचरा म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक वेस्ट. ठीक आहे, जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरण आपण वाचतो तर त्याच्यामधून ठीक आहे,
सो देशातील पहिला ई कचरा इको पार्क, इलेक्ट्रॉनिक वेस्ट साठी इको पार्क तयार करण्यात आलेला आहे दिल्लीमध्ये. ठीक आहे. सो दिल्ली सरकारने भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे ई वेस्ट इको पार्क विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प होलांबी कलान येथे उत्तर दिल्लीमध्ये उभारण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं एकच सेंटेन्स, ई कचरा इको पार्क कुठे येणार आहे? दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये देशातील पहिला ई कचरा इको पार्क येणार आहे. नेक्स्ट, बेंगळुरू भारताची बिबट्यांची राजधानी. ठीक आहे. सो बेंगळुरू भारतातील बिबट्यांची राजधानी. बेंगळुरू शहराला भारताची लेपर्ड कॅपिटल, ठीक आहे, लेपर्ड कॅपिटल किंवा बिबट्यांची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. सिंपल सेंटेन्स, एकाच सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवायचे, बिबट्यांची राजधानी भारतातील बँगलोर. ठीक आहे. नंतर कृषी निवेश पोर्टल. हे पोर्टल आलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून. कशासाठी आहे? तर शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि ती जलद करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी निवेश पोर्टल सुरू केलेले आहे. हे पोर्टल शेतकरी, उद्योजक आणि उद्योगांसाठी वन स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल. शेतकरी, उद्योजक आणि उद्योग हे तिघांचं या ठिकाणी काय केलं जाईल? एकत्रीकरण केलं जाईल या प्लॅटफॉर्म वरती आणि या तिघांसाठी हे प्लॅटफॉर्म काम करेल. हे कृषी क्षेत्रातील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये सहज प्रवेश प्रदान करते. ठीक आहे. सो कृषी निवेश पोर्टल मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर कडून कशासाठी आलेलं आहे? शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी. ठीक आहे. कृषी निवेश पोर्टल. नेक्स्ट आहे हत्ती गणना. आधी आपण पाहिली सिंह गणना, आता हत्ती गणना 2023. ठीक आहे. ऑल इंडिया सिंक्रोनाइज एलिफंट एस्टिमेशन. ठीक आहे. आता ही कोणी काढलेली आहे? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांच्या अंतर्गत ऑल इंडिया सिंक्रोनाइज एलिफंट एस्टिमेशन म्हणजे साई. ठीक आहे. साई 2023 यांच्या मार्फत ही करण्यात आलेली आहे. देशातील ही पहिली डीएनए आधारित हत्ती गणना होती. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. देशातील पहिली डीएनए आधारित हत्ती गणना मानली जाते. ठीक आहे. सो ही देशातील पहिली डीएनए आधारित हत्ती गणना मानली जाते. याच्यातून प्रमुख निष्कर्ष काय आले? तर भारतातील हत्तींची एकूण अंदाजित संख्या निघालेली आहे 22,406. भारतात एकूण 22,406 हत्ती आहेत. सर्वाधिक हत्ती असलेली राज्य जर पाहिली तर 1 नंबर कर्नाटक, ज्या ठिकाणी आहेत 7,000 हत्ती जवळपास. 2 नंबरला जातं आसाम 5,800 म्हणजे जवळजवळ 6,000 हत्ती आणि त्यानंतर वेस्ट बेंगॉल 3,134. ठीक आहे. सो सर्वाधिक हत्ती असलेलं राज्य आहे कर्नाटक, त्यानंतर आसाम आणि त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल. हत्तींचे प्रमुख लँडस्केप क्षेत्र म्हणजे कोणत्या भागात प्रामुख्याने आपल्याला हत्ती पाहायला भेटतात? तर ईशान्य टेकड्या व ब्रह्मपुत्राचं पूर मैदान म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडिया, ईशान्य भारत आणि ब्रह्मपुत्रा पूर मैदान. तर याच्यामध्ये जवळजवळ 6,500 हत्ती पाहायला भेटले. त्यानंतर शिवालिक टेकड्या व गंगेचं मैदान. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2,631 हत्ती आणि मध्य भारत व पूर्व घाट याच्यात 1,891 हत्ती. ठीक आहे. मग 3 भाग आहेत इंडियामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला हत्ती पाहायला भेटतात. एक ईशान्य भारत, दुसरा उत्तरेकडील गाळाची मैदानं आणि तिसरा वेस्ट ईस्टर्न घाट आणि मध्य भारत. आता महाराष्ट्रातील स्थिती जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सुमारे आपल्याला 3,632 हत्ती पाहायला मिळाले. ठीक आहे. 3,632. सर्वाधिक हत्ती असलेले राज्य कर्नाटक, आसाम आणि पश्चिम बंगाल. ठीक आहे. त्याच्यानंतर एकूण हत्ती भारतात 22,000 हत्ती आहेत आणि पहिली डीएनए आधारित हत्तींची गणना आपल्याकडे केली गेलेली आहे. येस. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग
प्रमाणपत्र. ठीक आहे, म्हणजे जे समुद्र किनारे आहेत त्यांना एका संस्थेकडून हे प्रमाणपत्र देण्यात येतं. ह्या प्रमाणपत्राचा काय उपयोग की तो समुद्र किनारा पर्यटकांसाठी स्वच्छ, त्याचबरोबर त्या ठिकाणी पर्यटकांसाठी सर्व सोयी सुविधा असतील अशा पद्धतीचा समुद्र किनारा असेल तर त्याला ब्ल्यू फ्लॅग हे प्रमाणपत्र दिलं जातं. तर ऑक्टोबर 2025 मध्ये महाराष्ट्रामधील 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. आणि महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांना पहिल्यांदाच हा दर्जा मिळालेला आहे. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांना पहिल्यांदा हा दर्जा देण्यात आलेला आहे किंवा हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे. हे प्रमाणपत्र कोणती संस्था देते? फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन FEE या संस्थेकडून हे प्रमाणपत्र दिलं जातं. फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ठीक आहे, ही संस्था विविध राज्यातील किंवा देशातील समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग हे सर्टिफिकेशन देते. तर ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले समुद्र किनारे कोणते महाराष्ट्रातलं? तर रायगड मधील श्रीवर्धन बीच. ठीक आहे, श्रीवर्धन बीचला ब्ल्यू फ्लॅग मिळाले, सर्टिफिकेट मिळाले. नागाव बीच रायगड मधला, त्यानंतर पडळे बीच सिंधुदुर्ग मधला, गुहागर बीच रत्नागिरी आणि लाडघर बीच रत्नागिरी. ही 5 समुद्र किनारे आहेत ज्यांना काय भेटलेलं आहे? ब्ल्यू फ्लॅग. ठीक आहे, श्रीवर्धन, गुहागर, लाडघर, त्याच्यानंतर पडळे आणि नागाव बीच ही 5 बीच आहेत ज्यांना हे सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. आता ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र म्हणजे काय? तर समुद्र किनाऱ्यांच्या पर्यावरणीय गुणवत्ता. ठीक आहे, पर्यावरणीय गुणवत्ता, त्यानंतर स्वच्छता, सुरक्षा आणि शाश्वत पर्यटन यासाठी दिला जाणारा हा आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. म्हणजे त्या समुद्र किनाऱ्यावरची पर्यावरणीय गुणवत्ता कशी आहे, स्वच्छता कशी आहे, सुरक्षा कशी आहे पर्यटकांसाठी आणि शाश्वत पर्यटनासाठी काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहे याच्यावरून हे प्रमाणपत्र दिलं जातं. ही सुरुवात 1985 मध्ये फ्रान्स मधून करण्यात आली. FEE आपण जी संस्था बघितली जी ही सर्टिफिकेशन देते तर ती फ्रान्स मधील संस्था आहे. आणि जागतिक विस्तार म्हणजे 2001 नंतर त्यांनी इतर देशांमध्ये सुद्धा ही सर्टिफिकेशन द्यायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा हे सर्टिफिकेशन मिळाले त्यामुळे ही इम्पॉर्टंट न्यूज आहे. ठीक आहे, 5 बीच जे आहेत लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे 8वे अधिवेशन झालेलं आहे. ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स. ठीक आहे, सो 8वे अधिवेशन इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे भारत मंडपम न्यू दिल्ली या ठिकाणी झाले. ठीक आहे, सो आंतरराष्ट्रीय सोलार आघाडीचे 8वे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? तर न्यू दिल्ली, नवी दिल्लीमध्ये हे अधिवेशन झालेलं आहे. अधिवेशनाची थीम होती वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड. ठीक आहे, वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड जे ISA चं पण मोटो आहे. ठीक आहे, सो उद्घाटन कोणी केलं? द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स किंवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी आहे याचा 8व्या अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. ठीक आहे, सो भारताच्या राष्ट्रपतींनी प्रथमच ISA अधिवेशनाला संबोधित केले. ठीक आहे, मग सनराइज प्रकल्प अधिवेशनात सनराइज म्हणजे काय? सोलार अपसायकलिंग नेटवर्क फॉर रिसायकलिंग इनोव्हेशन अँड स्टेक होल्डर एंगेजमेंट हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सो सनराइज हा उपक्रम कशाबद्दल आहे? तर कशाबद्दल आहे? सोलार अपसायकलिंग नेटवर्क फॉर रिसायकलिंग इनोव्हेशन अँड स्टेक होल्डर्स एंगेजमेंट म्हणजेच कशासाठी? तर सौर पॅनल व उपकरणांच्या रिसायकलिंग साठी सर्क्युलर इकॉनॉमी तयार करणे. ठीक आहे, जे काही सोलार PV पॅनल्स असतील, ठीक आहे, सोलार उपकरणे असतील तर त्याच्या रिसायकलिंग करण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. सनराइज उपक्रम ISA ने
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने सनराइज उपक्रम सुरू केलेला आहे सोलार जी काही उपकरणे आहेत त्याच्या रिसायकलिंग करण्यासाठी, ठीक आहे, सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्यासाठी. सो सौर ऊर्जेच्या वापरात शाश्वतता वाढवणे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बद्दल मग इंटरनॅशनल सोलार अलायन्स ही जी आघाडी आहे ती 2015 मध्ये स्थापन करण्यात आली होती. पॅरिस क्लायमेट कॉन्फरन्स COP21 जी झाली तर त्याच्यामध्ये ISA स्थापन करण्यात आलेली होती. याची संकल्पना प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी मांडलेली होती, ठीक आहे. हे जे ऑर्गनायझेशन आहे तर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे जे प्रेसिडेंट होते त्या दोघांच्या एकत्रित संकल्पनेतून आलेली होती. याचं मुख्यालय गुरुग्राम हरियाणामध्ये याचं मुख्यालय आहे गुरुग्राम या ठिकाणी. पूर्ण सदस्य 107 देश आहेत सध्या याच्यात. 106वा देश न्यूझीलंड आणि 107वा देश आहे मोल्दोवा, ठीक आहे. सो टोटल 107 देश ज्यांनी अग्रीमेंट साईन केलं आणि पूर्णपणे आलेले आहेत 107 आहेत. 107वा मोल्दोवा आहे आणि 106वा आहे न्यूझीलंड. सो सुरुवातीला कर्कवृत्त आणि मकर वृत्त यांच्यामधील देशांसाठी ही आघाडी तयार करण्यात आलेली होती. ज्यावेळेस ऑर्गनायझेशन हे फॉर्म झालं त्यावेळेस असं बोललं होतं की जे देश कर्कवृत्त आणि मकर वृत्त यांच्यामध्ये येतात त्याच देशांना याचा मेंबर बनता येईल. परंतु 2020 पासून त्यांनी युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्य देशांना याच्यात सामील होण्याची परवानगी दिली, ठीक आहे. त्यामुळे आता याच्यात युनायटेड नेशनचा कोणताही देश मेंबर कंट्री जे आहे समाविष्ट होऊ शकतं, ठीक आहे. त्यानंतर ISA 1000 स्ट्रॅटेजी 2030 म्हणजे 2030 पर्यंत त्यांची 1000 स्ट्रॅटेजी आहे ती काय आहे तर 2030 पर्यंत 3 मुख्य प्रमुख उद्दिष्ट साध्य करणे. पहिलं आहे $1 ट्रिलियन म्हणजे 1000 अब्ज डॉलर गुंतवणूक उभारणे, ठीक आहे. दुसरं 1000 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणे आणि 1000 दशलक्ष म्हणजे 1 अब्ज लोकांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करणे, ठीक आहे. सो 1000 स्ट्रॅटेजी कोणाची आहे 2030 पर्यंत तर ISA जी आहे काय आहे $1 ट्रिलियन म्हणजे 1000 अब्ज डॉलर गुंतवणूक, 1000 गिगावॅट सौर ऊर्जा निर्माण करणे आणि 1000 दशलक्ष लोकांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देणे, ठीक आहे. सो इम्पॉर्टंट अधिवेशन होतं. उद्घाटन कोणी केलं कोणत्या ठिकाणी झालं ते लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे बिहार मधील 2 नवीन स्थळांना रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. सो 2025 मध्ये बिहार मधील 2 पाणथळ प्रदेशांचा समावेश रामसर यादीत करण्यात आलेला आहे. त्याच्यात पहिलं आहे गोकुळ जलाशय जे बिहार मधील बक्सर या जिल्ह्यात आहे, ठीक आहे. हे जलाशय किंवा पाणथळ प्रदेश आहे. वैशिष्ट्य काय विविध पक्षी प्रजातींचे अधिवास, ठीक आहे. पाणथळ प्रदेश म्हटल्यावरती स्थानिक जैवविविधता आणि मत्स्य संपदा टिकवण्यासाठी महत्वपूर्ण. सो आपल्याला नाव लक्षात ठेवायचं फक्त गोकुळ जलाशय. आणि दुसरा आहे उदयपूर तलाव. उदयपूर राजस्थान मधला नाही, उदयपूर बिहार मधला, ठीक आहे, ज्याला रामसर स्थळांच्या यादीत घेतलेला आहे. वेस्ट चंपारण जिल्हा बिहार मधील वेस्ट चंपारण जिल्ह्यामध्ये हे काय आहे रामसर स्थळ आहे उदयपूर तलाव आणि दुसरं आहे गोकुळ जलाशय. आता भारतातील रामसर स्थळांची संख्या टोटल किती झाली आता 93 आणि त्याच्यामध्ये बिहार मध्ये एकूण 5 रामसर स्थळ आहेत, ठीक आहे. आणि सर्वाधिक रामसर स्थळे भारतामध्ये तमिळनाडू राज्यात आहे 20 त्या ठिकाणी रामसर स्थळे आहे, ठीक आहे. सो रामसर स्थळे इम्पॉर्टंट आहेत, नवीन नवीन ऍड होत राहतात त्यामुळे हा आकडा सतत आपल्याला बदलताना दिसतो. येस, ठीक आहे. सो टाइम झालाय आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. याच्या नोट्स ज्या आहेत टेलिग्राम चॅनल वरती मिळतील. आता सध्या आपण मे 2025 पासून डिसेंबर 2025 पूर्ण करंट अफेअर्स घेते. त्याच्यानंतर जानेवारी पासून मे पर्यंत आपण पूर्ण करंट अफेअर्स कंप्लीट करणार आहोत, ठीक आहे. चालेल. ओके, थँक्यू सो मच.